ओके. तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. आजचं जे सेशन आहे ते आहे सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, त्याच्यासाठीचं जे गायडन्स आहे तर त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, किंवा मग अजून कुठल्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या संस्थांच्या परीक्षा आहेत त्या मध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट, किंवा मग कोणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठले नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधून जे विद्यार्थी असतील तर ते आय टी मध्ये करिअर करू शकतात का, त्याच्याविषयीचा आजचा हा आपला सेमिनार आहे. त्याचे प्रश्न आपण शेवटी जे तर आपण अड्रेस करतो. तर सेशन सुरू करण्याच्या अगोदर मी माझ्याविषयीची इन्फॉर्मेशन देतो. माझं नाव आहे श्री पाटील. मी जनरली पुण्याचा आहे, पण मी सिंगापूरमध्ये असतो. मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सायबर सिक्युरिटीमध्ये. मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सायबर सिक्युरिटीच्या काम केलेलं आहे. आता माझ्याकडे आशिया पॅसिफिक म्हणजे आशिया पॅसिफिक जो रिजन आहे तो रिजन आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या कंपन्यांचा सायबर सिक्युरिटीचा प्रोग्राम मॅनेज करतो. ओके. ते झालं माझ्याविषयीचे जनरल इंट्रोडक्शन. सायबर सिक्युरिटी च्या संदर्भात आमची जी कंपनी आहे सायबर सिक एक्सपर्ट, ही कंपनी जी आहे तर ती सायबर सिक्युरिटीच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते क्लायंट्सला अक्रॉस द ग्लोब. त्याच्यानंतर आमच्याकडे ट्रेनिंग डिपार्टमेंट आहे, ज्यामार्फत आपण ट्रेनिंग हे करत असतो, कंडक्ट करत असतो. आणि त्यानंतर आपण कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पण आहे सायबर सिक्युरिटीच्या, ज्यामार्फत आपण प्लेसमेंट जे आहे तर ते करत असतो. आपले रिक्रुटमेंट कंपन्यांना जे तर मदत करतो आपण सायबर सिक्युरिटी हायरिंगसाठी. ओके. कमिंग बॅक, जास्त वेळ न घेता आपण आपला जो टॉपिक आहे आजचा त्याच्याकडे वळूयात. सायबर सिक्युरिटीमध्ये कशा पद्धतीने जे आहे राईट तर तुम्ही करिअर करू शकता. सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही सगळे बऱ्यापैकी जे विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील तिथे, कारण आपलं जे मोटो आहे, याचं जे सेशन आपण घेतो ते स्पेसिफिकली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना प्लॅन बी करणे गरजेचं का असतं, तर ते आम्ही सांगण्याची गरज नाही तुम्हाला. वेगवेगळे जे तुम्ही तज्ज्ञ असतील त्या तुमच्या क्षेत्रामध्ये राईट, त्यांनी तुम्हाला अगोदर सांगितलेलं असतील की कधीही प्लॅन बी केलेलं कधी बेटर असतं ऍक्च्युली. जे लोक प्लॅन बी करतात त्यांचा सक्सेस रेशो जो आहे गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळण्याचा राईट, तो जास्त असतो कम्पेरेटिव्ह टू ज्यांचा काहीच प्लॅन नाही त्यांचा. कारण फिअर आहे, कॉम्पिटिशन खूप भयानक आहे, मध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहे वेगवेगळ्या, तर डिपेंडन्सी खूप गोष्टींवरती आहे. की मध्ये इलेक्शन आले, अजून काहीतरी गव्हर्नमेंट पॉलिसी चेंज झाली, एक्झाम खूप लांबल्या, मग तो आंदोलन करणे, त्याच्यानंतर एज वाढत जाणे, या नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत. मी त्याच्याविषयी जास्त बोलणार नाही बिकॉज यू गाईज, तुम्हाला ऑलरेडी माहित आहे त्याच्याविषयीचे की प्लॅन बी करणं गरजेचं काय आहे. तर त्या टॉपिक वरती मी जास्त डिटेल एक्सप्लेन न करता, तुम्ही ऑलरेडी तुम्हाला त्या क्षेत्रात तुम्ही तज्ञ आहे, तर त्या क्षेत्राला हात न घालता जे तर फक्त प्लॅन बी असायला पाहिजे. आणि प्लॅन बी असायचं असेल तर तुम्ही सायबर सिक्युरिटी कसं करू शकता, तो आपला मोटो आहे. म्हणून आपण ते डायरेक्टली स्टार्ट करूया. तो टॉपिक जो आहे आपला तो, की सायबर सिक्युरिटी म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं. की जर आपल्याला सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं असेल तर हा टॉपिक म्हणजे काय आहे, सायबर सिक्युरिटी डोमेन काय आहे. तर सायबर म्हणजे काय, सायबर सिक्युरिटी म्हणजे की आजच्या काळामध्ये जे काही गुन्हे होतात, अगोदरच्या काळामध्ये जे गुन्हे व्हायचे, तर ते काहीतरी कोणाचं मर्डर होणार, एखाद्याचा खून झाला, एखाद्याचे पैसे जे तर एखाद्याच्या घरांमधून पैसे चोरले कोणी, एखाद्याची गाडी चोरली, एखाद्याला ब्लॅकमेल केलं, असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे व्हायचे अगोदर. आताचं जे 21व्या शतकातलं जे स्वरूप आहे गुन्ह्यांचं ते बदललंय. सगळेजण तुम्ही ऑनलाईन आहे, कोणी व्हॉट्सअप वापरताय, फेसबुक वापरतायत, इंस्टाग्राम वापरतायत, बँकिंग वापरतायत, तुम्ही आधार कार्ड शेअर करतो आपण याच्यासोबत. गव्हर्नमेंट सांगतं आपल्याला की वेगवेगळ्या पॉलिसीज आहे, तुम्ही ऑनलाईन जे आहे तर ते फॉर्म फिलअप करा. म्हणजे सगळं जे दुनिया आहे तर ते ऑनलाईन झाले. चहा प्यायचा असेल तुम्हाला तर 10 रुपये तुम्ही देता, ते पेमेंट कशाने करता तुम्ही, फोन पे ने करणार किंवा गुगल पे ने करणार तुम्ही, सगळे हे ऑनलाईन झालं. तर ऑनलाईन झाल्यानंतर काय झालंय, जे गुन्हे आहे ऑनलाईन होण्याचे तर त्याचं प्रमाण पण खूप वाढलंय. जर तुम्ही मध्ये मध्ये पेपरमध्ये जर बघत असाल आता, की कोणाचे रिटायर लोक आहे त्यांचे पैसे गेले, कुणाचा काहीतरी फ्रॉड झाला, कुणाचं अकाउंट हॅक झालं, कुणा महिला आहे त्यांना ब्लॅकमेल केलं, कुणाचा तरी आयडी वापरलं, तिथून काहीतरी फोटो शेअर केले, कुणाचे फोटो एडिट केले, असे एक एन नंबर ऑफ केसेस तुम्ही बघितले असतील. ते सगळे गुन्हे म्हणजे सायबर सिक्युरिटी, ते सायबर क्राईम मध्ये गुन्हे येतात. तर सायबर क्राईम म्हणजे असे गुन्हे की जे गुन्हे ऑनलाईन म्हणजे इंटरनेटचा वापर करून, मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा किंवा आयपॅडचा वापर करून जे गुन्हे होतात त्या गुन्ह्यांना सायबर क्राईम असं म्हणतात.
आता हे जे सायबर क्राईम आहे ते हे सायबर क्राईम जर झालं तर त्याला स्टॉप कसं करायचं, त्याच्यातून कंपनी किंवा आपण इंडिव्हिज्युअली जर कोणावर झालं असेल सायबर क्राईम, तर त्यांना त्याच्यातून बाहेर कसं काढायचं, याच्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याला सायबर सिक्युरिटी म्हणतात, सोप्या भाषेमध्ये. ओके. कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे असतात आता सायबर क्राईम मध्ये, तर ऑनलाईन जे स्कॅम्स आहेत आता, की एखादा तुम्हाला फोन येणार की तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला डिस्काउंट आहेत 50%, 100%, 1 रुपया पे करा बाकीचे तुम्हाला फ्री सगळं भेटणार. स्कॅमच्या मेथड्स आहेत त्याला, फिशिंग मेथड्स म्हणतात, सोशल इंजिनिअरिंग मेथड्स म्हणतात. आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, एआय म्हणतात त्याला, की एआयच्या माध्यमातून काय होतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कोणीतरी तुमचा आवाज घेणार, कुठेतरी तुम्ही एखादी रील अपलोड केलेली आहे इंस्टाग्राम किंवा फेसबुकला, युट्यूबला एखादा काहीतरी व्हिडिओ किंवा तुमचा फोटो आहे, तर तुमचा फोटो वापरून कोणीतरी जे आहे तर त्याच्यासारखा फोटो बनवणार, तुमचा आवाज घेणार आणि तो समोरच्याला फोन करणार की मी अडचणीमध्ये आहे, मला पैसे पाठव. तुमचा एक्झॅक्ट आवाज समोरच्याने ऐकले की त्याला विश्वास बसतो. तर वेगवेगळे प्रकार आहेत ऍक्च्युली गुन्हे घडण्याचे. बरेच लोक आहे की जे गुन्हे घडतात ते रिपोर्ट करत नाही, आपल्याकडे तशी यंत्रणा नाही आहे. काही कोणी लोकांनी केले तर त्याला लवकर रिस्पॉन्स भेटत नाही, किंवा बऱ्याच लोकांना माहितच नाही ते कसं रिस्पॉन्स करायचं. तर असे बरेच खूप प्रॉब्लेम्स आहेत याच्याविषयी, सायबर क्राईम विषयीचे. तर ऑनलाईन रिलेटेड जे काही फ्रॉड्स होतात, आपले फायनान्शियल फ्रॉड्स, ते झाले. तुमच्या आयडेंटिटी थेफ्ट झाली, की जनरली तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा तुमचा फोटो कोणी वापरला, तुमचा आवाज कोणी वापरला आणि त्याच्यामध्ये माध्यमातून दुसऱ्याने कोणीतरी गुन्हा केला, पोलीस तुमच्या घरी येत आहेत, की तुम्ही गेला, तुम्हाला माहितच नाही की माझं काही इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये. त्याला आयडेंटिटी थेफ्ट म्हणतात ऍक्च्युली, की तुमची आयडेंटिटी जी आहे, तुमची ओळख चोरणे ऑनलाईन. त्याच्यानंतर बॉटनेट म्हणतात. बॉटनेट नावाचा प्रकार असतो, की तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप कोणतरी हॅक करणार आणि दुसऱ्याच कंपनीवरती अटॅक करणार. आणि नंतर जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन करणार तेव्हा लक्षात येणार, अरे अटॅक तर तुमच्या लॅपटॉप वरून झालं, तर तुमच्या मोबाईल मधून झाला. पोलीस तुम्हाला पकडणार. आणि तुम्हाला माहित पण नसणार, कारण तुमच्या किंवा तुम्ही कोणी मुलं आहे छोटे, त्यांनी कुठल्या तरी एखाद्या लिंक वरती क्लिक केलं, एखादी वेबसाईट ओपन केली, मॅलिशियस फिशिंग वेबसाईट, त्याच्यामध्ये मालवेअर डाउनलोड झाला आणि तुमचं लॅपटॉप कम्प्युटर काय काही हॅक झालं. असे खूप प्रकार आहे हॅकिंग करण्यासाठीचे. तो आजचा आपला टॉपिक नाही आहे. जनरल सांगायचे की सायबर क्राईम काय आहे. राईट. वेगवेगळ्या प्रकारचे जे तर सायबर क्राईमचे जे तर असे जे डे टू डे लाईफ मध्ये आहे तर ते होतात. तसेच जे अटॅक आहे तर ते कंपन्यांवर पण होणार. आता एखादी बँक आहे, त्या बँकेच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर आता ऑनलाईन आहे. अगोदर तुम्ही बघितलं असेल तर जुन्या काळातल्या बँका कशा होत्या, आपल्याला बँकेत जावं लागायचं, मग आपण पैसे टाकणार किंवा काढणार. आणि बँकेच्या बाहेर पोलीस असायचे किंवा सिक्युरिटी गार्ड असायचे. नंतर मग एटीएम मशीन आलं, की आपण एटीएम मध्ये जायचं, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावून बसून असणार, सिक्युरिटी गार्ड असणार, आणि आपण तिथून पैसे काढणार. पण आता ते पण करण्याची गरज नाही ऍक्च्युली. आता ऑनलाईन निघले सगळं, फोन पे आणि सगळ्या गोष्टी करायला. तर बँका आणि हे जे काही फायनान्स ज्या कंपन्या आहेत तर त्यांना सिक्युरिटी फार महत्वाची आहे. कारण त्यांची सिंगल सिस्टम एका हॅकरने जर हॅक केली तर त्यांची सगळी बँक बंद पडू शकते डायरेक्ट. म्हणजे एखादी बँक आहे की त्याला 50 वर्ष लागले, आज त्यांचे करोडो युजर आहे, त्यांचे करोडो रुपये अकाउंटमध्ये, पण जर एखाद्या हॅकरने सिंगल एखादी गोष्ट जर शोधली तर पूर्ण बँक बंद होऊ शकते डायरेक्टली. त्याच्यामुळे त्यांना सिक्युरिटी खूप महत्वाची आहे त्या लोकांना, कंपन्यांना. गव्हर्नमेंटचं पण सेम आहे. गव्हर्नमेंटला सायबर सिक्युरिटी खूप महत्वाची आहे, की जर आपण जे सिटीजनचा डेटा आहे, नागरिकांचा डेटा जर आपण कलेक्ट करतो आहे, की ही स्कीम आहे, या स्कीमसाठी तुम्ही फॉर्म भरा, या गोष्टी करा, तर तो डेटा जर कोणी हॅकरने चोरला तर त्याच्यातून खूप मोठे सायबर गुन्हे होऊ शकतात. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला पण लोक याची काही सिक्युरिटीची फार गरज आहे. आता सायबर क्राईम घडतात. जुन्या काळातले जे काही गुन्हे होते, की जे पोलीस शोध लावायचे, ते हळूहळू कमी झाले. ऑनलाईन फ्रॉड जास्त झाले. आता ते जे काम आहे तर ते पोलिसांना जनरली करणं मुश्किल आहे, कारण त्यांचं ते शिक्षण नाही आहे. सायबर सिक्युरिटी शिकणे किंवा हे जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे ते, मग याच्यासाठी गव्हर्नमेंटला काय करावं लागणार आहे ऍक्च्युली, नवीन लोक हायर करावं लागणार आहेत, नवीन लोकांना जॉब द्यावं लागणार आहेत, की जे एक्सपर्ट आहे, ज्यांचं प्रॉपर नॉलेज आहे त्यांना. तो आजचा आपला टॉपिक आहे, त्याच्यावरती आपण बोलूया. तर हे सगळे जे गुन्हे आहे की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट कंपनी आहे, किंवा प्रायव्हेट कंपन्या नाही पण आपण स्वतः आहे नागरिक. आपण मोबाईल वापरतो, आपण लॅपटॉप वापरतो, आपल्याकडे आयफोन आहे, आपले मुलं याचा अभ्यास करतात, कुठली लिंक आली त्याच्यावर क्लिक केलं, एक मुलगी आहे तिची आयडेंटिटी गेली, कोणी ब्लॅकमेल करतात, महिलांना ब्लॅकमेल करतात, फायनान्शियल फ्रॉड आहे, तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत राईट, जे सायबर क्राईम होण्याच्या. हे सगळे गुन्हे जे तर सायबर क्राईम मध्ये येतात. आजचा टॉपिक आहे आपला आता, कारण मी सुरुवातीचा जो टॉपिक आहे तो आपण जास्त त्याच्यावरती फोकस नाही करायचा, तर आपल्याला मेन फोकस करायचा आहे की सायबर सिक्युरिटीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला जॉब लागू शकतो आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे, तो आपला टॉपिक आहे. मला तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. तर सायबर सिक्युरिटीमध्ये जर आपल्याला जॉब करायचे आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की सध्याचं जे मार्केट आहे तर ते मार्केट कसं आहे.
तर ही जे तुम्हाला स्लाइड दाखवतोय आता मी, ते जर तुम्ही ते बघितलं तर या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येणार येते की तुम्ही जर बघितलं आपण की दिवसेंदिवस जे तर सायबर सिक्युरिटीचं जे मार्केट आहे, जॉब मार्केट, ते कशा पद्धतीने वाढत आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल तर कोरोनाच्या अगोदर जनरली आपल्याला एवढ्या ऑनलाईन गोष्टी नव्हत्या. आपण पैसे द्यायचो, गोष्टी विकत घ्यायचो, एटीएम मध्ये जायचो, पैसे काढायचो. पण आता सगळे जे तर ते काय झाले, कार्ड मनी झालेत ऍक्च्युली, ऑनलाईन मध्ये सगळं. का बरं? कारण कोरोनाच्या नंतर सिच्युएशन तशी बदलली. सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायला लागले. इंस्टाग्राम अगोदर चालत नव्हतं, आज प्रत्येक जण व्हॉट्सअपवर आहे. त्याला त्याचं एज्युकेशन असो का नसो. तर जसं जसं ऑनलाईन वाढत गेलं तसं तसं इकडे जर बघितलं असेल तुम्ही, तर सायबर सिक्युरिटी जे आहे राईट, त्याच्याविषयीचे जे गुन्हे तर ते वाढत गेले. आणि जर सायबर क्राईम जर गुन्हे वाढत जात असेल, कंपन्यांना आणि गव्हर्नमेंटला काय करावं लागणार, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागणार. जर त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले, त्यांना लोकांची गरज आहे, तर ऑटोमॅटिक जे जॉब मार्केट आहे तर ते वाढत जाणार. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं जॉब मार्केट इथे 2023 ला, तर ते कुठं होतं, 19.4 होतं. त्याच्यानंतर ते डायरेक्टली डबलने वाढलं. तर अशा पद्धतीने जे तर ते वाढत जाणार actually. आणि एकदा तुम्हाला माहिती आहे की कोरोनाच्या नंतर ऑनलाईन आलं गोष्टी. आता कोरोना येऊन निघून पण गेला, त्याचा इतिहास झाला, पण आपण परत ऑनलाईन करून बंद झालो का? आता परत आपण बँकांमध्ये जातोय का, एटीएम मध्ये उभं राहतोय का? नाही, कारण एकदा आपल्याला जी सवय लागली टेक्नॉलॉजीची, तर ती परत बॅक येत नाही. ते अजून पुढे काहीतरी फ्लेक्झिबल होत जाणार, अजून काहीतरी वाढत जाणार. त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी हे असं आहे की जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत जाणार तशी तशी सायबर सिक्युरिटी येत जाणार. आता मला माहिती आहे, तुम्हाला टॉपिक माहित आहे की नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा खूप जबरदस्त प्रोग्राम्स आहेत. एक जबरदस्त टॉपिक आहे की जो खूप गोष्टी बदलणार आहेत आता पुढच्या 2-3 वर्षांमध्ये. म्हणजे जसं कोरोनाच्या नंतर गोष्टी बदलल्या, सेम तशा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढच्या 2-3 वर्षांमध्ये बदलणार आहे. म्हणजे शेतामध्ये रोबोट काम करतील, हॉस्पिटलमध्ये जे आहे तर रोबोट असतील सर्जरी करायला. डॉक्टरला हे आठवण करण्याची गरज नाही कुठल्या गोळ्या कधी द्यायच्या. सिस्टम मध्ये सगळं असणार. ते सगळं काम ऑटोमेटेड होणार ऍक्च्युली. आणि आता हे ऑटोमेटेड होत असताना जर तुम्ही, काही लोकांनी रोबोट नावाचा एक मूवी होता बघा, साऊथचा, रजनीकांतचा मूवी आहे. तुम्ही तो मूवी बघू शकता की एक रोबोट आहे, त्याच्यामध्ये चिप असते, ती चिप म्हणजे ऑनलाईन चिप आहे, एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये. तो प्रोग्राम जर एखादा एखादा जो मालिशियस माणूस आहे किंवा जो एखादा, आपण त्याला विलन म्हणूयात, त्यांनी जर ती चेप बदलली, त्याच्यामध्ये जर मालवेअर प्रोग्राम टाकला, त्याचे जर सायबर क्राईमचा प्रोग्राम टाकला, तर तो जो रोबोट चांगला काम करत होता, जो लोकांना वाचवत होता, तो लोकांना मारणार पण ऍक्च्युली. कारण प्रोग्राम आहे, त्याला काही पण इन्स्ट्रक्शन दिल्या तुम्ही, तर होऊ शकतं. आता तुमचा लॅपटॉप आहे किंवा आपला मोबाईल आहे, आपण त्याच्यात काय करायचंय, तर तो आपल्यासाठी, कारण आपण पैसे दिलेले. पण हॅकर कुठेतरी दुसऱ्या देशांमध्ये बसतो, आपला मोबाईल हॅक करतो आणि आपल्या मोबाईल मधला सगळं डेटा चोरतो. त्याला इन्स्ट्रक्शन देतो की हे तुला डिलीट करायचं का, व्हिडिओ ऑन करायचा का ऑफ करायचा. का? कारण टेक्नॉलॉजी तशी आहे. तर उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं वाढलं तसं जे तर सायबर गुन्ह्यांमध्ये पण खूप जास्त वाढ होणार आहे. आता अगोदर सायबर क्राईम करण्यासाठी हॅकरला खूप डोकं लावावं लागायचं. जे काही हॅकर्स म्हणतात, सायबर क्राईम जे करतात त्यांना हॅकर म्हणतात, जनरली अटॅकर म्हणतात. तर त्या लोकांना जे तर खूप मेहनत घ्यावी लागायची हॅक करण्यासाठी. आता जे तर ते सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजीचा वापर ते हॅकर करतायत हॅक करण्यासाठी. टेक्नॉलॉजी वापरायची ऑटोमेटेड आहे. अगोदरचे 10 दिवसांमध्ये काम करावं लागायचं, ते आता 5 मिनिटांमध्ये होऊन जातं. अटॅक करणं तेवढं त्याला सोपं झालं. त्याच्यामुळे जे तर अजून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. मग त्याच्यात वाढ होणार म्हणजे काय होणार, याच्यामधली जी गरज आहे लोकांची तर ती वाढत जाणार. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे बाकीचे जे काही दुसऱ्या कंपन्यांचे जे जॉब आहे, कोणी आता तुमच्यापैकी कोणी जर सायबर लोकांमध्ये, रिलेटिव्ह मध्ये कोणी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेस्टिंग किंवा जे टिपिकल आयटी मधले जॉब मध्ये असतील लोक, तर तुम्ही बघा काही लोकांचे जॉब जात आहेत. काही लोकांना भीती आहे आता की अरे यामुळे आमचे जॉब चालले जाणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे. तर आमच्या कंपनीमध्ये 100 लोक होते, त्याच्यातले 10 लोक, 5 लोक, 20 लोक आता काढत चालले ते. कारण जे काम आपल्या 10 लोकांना करायला 2 दिवस लागणार, तेच काम 5 मिनिटांमध्ये करून टाकतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण त्याचं बनवण्याचं कारण तेच आहे की सॉफ्टवेअरचा कोड लिहिणं किंवा जे काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, तर त्या करण्यासाठी जे तर कोणाची गरज आहे, मशीनची गरज आहे. माणसाचं जे तर डोकं तिथं वापरलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी हे एआय आलेलं आहे. तर त्या एआयचा खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे राईट, तर तो सगळ्याच गोष्टींवरती होणार आहे. तो गव्हर्नमेंट जॉबवरती होणार, तो प्रायव्हेट सेक्टरवरती होणार, सगळीकडे होणार. पण त्याच्यातलं एक डोमेन असं आहे सायबर सिक्युरिटी, जे डोमेन जे तर जेवढं जेवढं एआय वाढणार, जेवढं ऑनलाईन वाढणार, तेवढं ते अजून जास्त वाढत जातात. कारण त्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर हा लोक जे असतात हॅकर, तर ते चुकीच्या गोष्टींसाठी करतात.
त्याच्यामुळे जे जॉब मार्केट आहे, जर तुम्ही आता इथे स्क्रीनवरती जर बघितलं इथे सायबर सिक्युरिटी जॉब मार्केट, की 2017ला जे तर 1.2 बिलियन होतं. नंतर ते वाढून 170 हे झालं. आता जेव्हा कोरोनाच्या नंतर जे तर 270 झालं. आणि अजून तर ते किती पर्सेंट वाढणार आहे 2026 पर्यंत? 70% वाढणार आहे, अजून 70% ते अजून वाढणार आहे. आणि सध्याच्या घडीला, आजच्या घडीला 3.5 मिलियन, म्हणजे जवळजवळ किती लोक? 35 लाख लोकांची गरज आहे ग्लोबली. सायबर सिक्युरिटीमध्ये 35 लाख लोक आहे ज्यांची मार्केटमध्ये गरज आहे. लोक भेटत नाही सायबर सिक्युरिटीमध्ये का? कारण स्किल नाही आहे कुणाकडे. टिपिकल तुमच्याकडे किती, मला माहित नाही किती लोक आहे तुमच्याकडे की जे लोक तुमचे रिलेटिव्ह असतील, कोणी नातेवाईक, पाहुणे असतील कोणीतरी जे आयटी मध्ये काम करत असतील, टेक्नॉलॉजी डोमेन मध्ये. तुम्ही बघितलं असेल कोणी सॉफ्टवेअर डेव्हलपर असणार, टेस्टिंग मध्ये असणार, कोणी जावा केलेलं असणार, फुल स्टॅक केलेलं असणार, पायथॉन केलेलं असणार. तुम्ही चेक करा किती सायबर सिक्युरिटी मध्ये आहे. त्याचं उत्तर तुम्हाला ऑलमोस्ट झिरो भेटणार. कारण कोणीच नाही राहणार. कारण डोमेन नवीन आहे आणि मार्केटची रिक्वायरमेंट असते. जे नवीन आहे त्याला डिमांड असते ऍक्च्युली. आज एआय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला डिमांड आहे. आज सायबर सिक्युरिटी आहे, त्याला डिमांड आहे. का? कारण लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, त्या एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे जवळजवळ 3.5 मिलियन, म्हणजे जवळजवळ 35 लाख जे आहे तर जॉब हे ओपन आहे सध्याच्या घडी मार्केट्समध्ये. कंपन्यांना लोक भेटत नाहीत ऍक्च्युली काम करायला. कारण स्किल नाही आहे त्यांना, घ्यायचं आहे. पण सायबर सिक्युरिटीत लोक घ्यायचं म्हणजे त्याला अगोदर माहीत नॉलेज पाहिजे. नॉलेज कुठून देणार? कंपन्यांना तेवढा टाइम नाही आहे की आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार 6 6 महिन्यांची, मग तुम्ही जॉईन करणार आणि तुम्हाला शिकवणार. कारण त्यांच्याकडे काम करणारे लोक आहेत, त्यांच्याकडे ट्रेनिंगचे लोक नाही आहे ट्रेनिंग देणारे. तर ट्रेनिंगला स्किल लागते ना, इन्व्हायरमेंट लागतं, तसं एक प्लॅटफॉर्म तयार करावं लागतो, तरी त्यांच्याकडे नाही कंपन्यांकडे. त्याच्यामुळे हे जे मार्केट आहे तर हे मार्केट दिवसेंदिवस ते वाढत जाते ऍक्च्युली. सायबर सिक्युरिटीचं जॉब मार्केट तेवढे रिक्वायरमेंट आहे तर त्याच्या वाढत जातात मार्केटमध्ये. ओके. स्पेसिफिकली आपण आता इंडियाविषयी बोलूयात. की जे इंडियन जॉब मार्केट आहे ते इंडियन जॉब मार्केटमध्ये किती प्रकारचे जे इतर जॉब जे इतर सॉरी किती प्रकारचे हे आहेत, गरज आहे. ते इंडिया फेसेस शॉर्टेज ऑफ सायबर सिक्युरिटी टॅलेंट. म्हणजे भारतामध्ये सायबर सिक्युरिटीचे जे लोक आहेत जॉब करणारे तर त्यांचे शॉर्टेज आहे. किती जर आता आपण इथे बघितलं तर जवळजवळ 60% जे आहे तर इंडियन ज्या कंपन्या आहे त्या काय सांगतायत की आमच्याकडे जे तर सायबर सिक्युरिटी पोझिशन आम्हाला फील करायचे पण आम्हाला भरतच नाही ऍक्च्युली. म्हणजे भरती करायची सायबर सिक्युरिटीच्या लोकांची, पण आमच्याकडे लोकच नाही आहे. 42% कंपन्या सांगतात की सायबर सिक्युरिटी जे आमच्याकडे काही टीम आहे आहे आमच्याकडे, पण ते किती आहे, जेवढे लोक पाहिजे तेवढे नाही आहे, ते कमी आहे. कारण नवीन लोक भरतच नाही ते आम्हाला. आणि जवळजवळ 65%, 65% कंपन्यांचा रिपोर्ट सांगतो की त्यांना काय की ठीक आहे त्यांच्याकडे काही लोक आहे, ते कमी आहे, पण त्यांच्याकडे आहे लोक, पण त्यांचा मेन प्रॉब्लेम आहे की जे लोक काम करणार आहेत आपल्याकडे तर ते त्यांना टिकवता नाही येते ऍक्च्युली. रिटेन करणं म्हणजे काय की एक्झाम्पल, एकदा जर तुम्ही हायर केलं आयटी मध्ये आपल्या कंपनीमध्ये, तर त्या पर्टिक्युलर पर्सन नाही, त्या सायबर सिक्युरिटीचा जो अनालिस्ट असेल किंवा जो पर्सन आहे तर त्याने लॉंग टर्म काम केलं पाहिजे कंपनीसाठी. तो आला 2 महिने 6 महिने काम केलं आणि त्याला दुसऱ्या कंपनीने डबल पॅकेज दिलं, तो निघून गेला, की कंपनीचं इथं प्रॉब्लेम क्रिएट होतात. कारण एक तर तो जो होता काम करणारा तो सोडून गेला, आणि दुसरा जो आहे तर कोण त्याच्या जागा कोण घ्यायला तयार नाही आपल्याकडे, कारण त्याच्यासारखा एक्सपिरियन्स नाही आहे, त्याच्यासारखं जे स्किल लागतं ते स्किल नाही आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे राईट, हा कंपन्या खूप जास्त काय ते प्रॉब्लेम फेस करतायत ऍक्च्युली. ओके. ओके. आता सायबर सिक्युरिटी क्लिअर करायचं आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं, जनरली काही एक अजम्पन्स पण आहेत. अजम्पन्स म्हणजे काय तर गैरसमज काहीतरी. काही लोकांकडून तुम्ही ऐकलेलं असेल, काही लोकांकडनं सायबर सिक्युरिटी विषयी काही एक गैरसमज काही लोकांचे तयार झालेले आहेत आयटी विषयी किंवा सायबर सिक्युरिटी विषयी. कारण काय झालेले आहेत, तर मार्केटमध्ये ते लोकच नाही आहे. जर आपल्या पाहुण्या रावळ्यांमध्ये नातेवाईकांमध्ये कोणी असेल सायबर सिक्युरिटीमध्ये आणि तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करणं. तिथल्या कशा पद्धतीने तिथे जॉब आहे, किती जॉब आहे, कशा पद्धतीने आपण एंट्री करू शकतो तिथे,
कशा पद्धतीने आपण तिथं पुढे प्रोग्रेस करू शकतो, ऍडव्हान्स करिअर करू शकतो, कशा पद्धतीने आपल्याला चांगलं पॅकेजेस भेटेल, कशा कशा पद्धतीने आपल्या बाहेरच्या देशांमध्ये जाता येणार. तर अशा ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी जर आपल्याकडे कोणी रिलेटिव्ह कोणी मार्गदर्शन करणार असेल तर ते सांगतं. पण जर आपल्याला ते माहित नसेल, तर जनरल लोकांनी काहीतरी याने काहीतरी सांगितलं, त्याने 10 गोष्टी त्याच्यात ऍड केल्या, अशा जे काही गैरसमज तयार होतात, तर तसे जे इतर गैरसमज सायबर सिक्युरिटी विषयी आहेत ऍक्च्युली. जे ऑलरेडी 10-10, 20 वर्ष काम करतात याच्यामध्ये, आयटी डोमेन मध्ये, की जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, टेस्टर, जावा आहे, त्याचे काही जे झालेलं असेल त्यांच्या जे काम करतात, त्या लोकांनाच माहित नाही सायबर सिक्युरिटी विषयी, ते त्याच्यामुळे ते जास्त गैरसमज अजून क्रिएट करतात. तर पहिला जो मेन गैरसमज आहे, जो मी तुम्हाला ऍड्रेस करतोय आता, तर तुम्ही कदाचित ऐकलं असेल किंवा नसलं ऐकेल, तर ते मी ऍड केले मी त्याच्यामध्ये, की सायबर सिक्युरिटीमध्ये फक्त आयटी किंवा इंजिनियर साठीच असतं. म्हणजे ज्यांचं कोणाचं आयटी मध्ये ग्रॅज्युएशन किंवा ज्यांनी कोणी इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर तेच लोक जे तर फक्त याच्यामध्ये येऊ शकतात सायबर सिक्युरिटीमध्ये, असा गैरसमज काही लोकांनी तयार केलेला आहे. पण रियालिटी काय, वास्तव काय आहे, की जर ज्याचं कोणाचं आर्ट जरी झालेलं असलं, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल किंवा अजून कुठलाही ग्रॅज्युएशन असू द्या, झालेलं आहे, ते जे तर सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब करू शकतात. आता असे का बरं येतात ऍक्च्युली? कारण अगोदर जर तुम्ही बघितलं असेल, की जर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनणं आहे किंवा तुम्हाला अजून कुठला जे टेक्नॉलॉजीचा जॉब पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये जनरली तुम्ही एज्युकेशन चेक केलं जातं, की तुमचं आयटी बॅकग्राऊंड आहे का, तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे का. सायबर सिक्युरिटी विषयी तसं का नाही आहे, जनरली का आर्ट्स कॉमर्स सायन्स चालतं. तर जनरली तुम्ही जे मी सांगितलं, की ही नवीन फील्ड आहे. आपल्याकडे जी एज्युकेशन सिस्टम आहे, की एक्झाम्पल एखादा डिग्रीचा प्रोग्राम बनला किंवा इंजिनिअरिंगचा सिलेबस डिझाईन केला, तर तो सिलेबस डिझाईन केल्यानंतर 5 ते 10 वर्ष ते बदलतच नाही ऍक्च्युली. आता आपला जो नवीन सिलेबस असेल, एक्झाम्पल युनिव्हर्सिटीजचा, कोरोनाच्या अगोदरचा सिलेबस आहे, कोरोनाच्या नंतर पुढच्या 6 महिन्यात वर्षभर पूर्ण टेक्नॉलॉजी बदलून गेली ऍक्च्युली. आपण जुनच जे काही युनिव्हर्सिटीज आहेत, आपल्या जे काही कॉलेजेस आहेत, ज्यांनी कोर्स डिझाईन केले, इव्हन आयटीचे जरी डिझाईन केलं असेल इंजिनिअरिंगचे, तर त्यांना हा टॉपिकच नाही सायबर सिक्युरिटीचा. मग जर त्यांना जर त्यांच्या सिलेबसमध्ये जरी त्यांनी इंजिनिअरिंग केलं असेल, तर जरी त्यांनी आयटीची एखादी डिग्री घेतली, तर तो जर सब्जेक्टच नसेल, तो जर विषयच त्यांच्याकडे नसेल, तर त्यांना नॉलेज झिरो असणार ना ऍक्च्युली. तर तो इंजिनियर काय कामाच्या कंपन्यांच्या. त्याच्यामुळे कंपन्या काय म्हणतात, की यार आम्हाला काही घेणं देणे तुमच्या शिक्षणाशी, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना, ठीक आहे, तुम्हाला नॉलेज असेल प्रॉपर, तुमचं एज्युकेशन काही असलं तर काही मॅटर नाही. कारण आमच्यासाठी इंजिनियर पण तसंच आणि तुम्ही पण तसेच, की ज्याला काहीच नॉलेज नाही आहे, दोघं सेम आहे, त्याच्यामुळे आम्ही काही फरक नाही करत त्याच्यात एज्युकेशन मध्ये. हा सगळ्यात पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे, की ग्रॅज्युएशन कुठल्याही क्षेत्रात असला तर तुम्ही एमपीएससी मध्ये, एमपीएससी विद्यार्थी आहे, युपीएससी चे विद्यार्थी आहेत, तर मॅक्सिमम करून जे एमपीएससी युपीएससी करणारे विद्यार्थी आहेत, तर ते आर्ट्स कॉमर्स सायन्स बॅकग्राऊंड मधून असतात जनरली, की त्यांना तिकडे करिअरच्या काही जास्त ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. त्याच्यामुळे मग एक चांगला एकच पर्याय होतो, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जो हे हे स्पर्धा आहेत ऍक्च्युली, मग दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये येतो. त्याच्यातून काही पर्याय नाही झाला तर मग तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यात किती प्रॉब्लेम क्रिएट होतो. पण सायबर सिक्युरिटी हे असं डोमेन आहे, अशी फील्ड आहे, की ज्याच्यामध्ये जे तुमचं शिक्षण आहे, कुठलीही डिग्री असू दे, त्याच्यामधून तुम्हाला जे तर 100% जॉब लागणार तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये. त्याच्यामुळे डिग्री जो आहे पहिला मुद्दा, तर तो काही आयटीची किंवा कुठली स्पेसिफिक डिग्री पाहिजे असं काही मॅटर नाही आहे. आता अजून दुसरं काही एक गैरसमज आहे, की जर तुम्हाला आयटी मध्ये जायचं असेल, आता सायबर सिक्युरिटी मध्ये आयटीचा जॉब, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जॉब, ऑनलाईन जॉब. तर याच्यामध्ये परत काय सांगितलं जातं, की जर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनणं आहे, टेस्टर बनणं असेल, तर तुम्हाला कोडिंग यायला पाहिजे, तुम्हाला पायथॉन यायला पाहिजे, तुम्हाला जावा यायला पाहिजे, सी यायला पाहिजे, अशा लँग्वेजेस आहेत. लँग्वेज म्हणजे काय, की ज्या सॉफ्टवेअर ज्या लँग्वेजमध्ये तयार केलं जातं त्याला म्हणतात लँग्वेज. कोडिंग कुठे करावं लागते तुम्हाला, जिथं सॉफ्टवेअर तुम्हाला तयार करायचे, प्रोग्राम तयार करायचे. आता सायबर सिक्युरिटीचा जॉब काय आहे, तर सायबर सिक्युरिटीचा जॉब सिम्पल आहे. जे काही सायबर क्राईम होतात, तुम्ही म्हणजे डिजिटल पोलीस असणार आहेत ऍक्च्युली सायबर सिक्युरिटीमध्ये. म्हणजे कसं, की जसे पोलीस एखाद्याचा मर्डर झाला, त्याच्यानंतर एखाद्याचा काहीतरी खून झाला, एखाद्याचा पैसे काहीतरी चोरले आहे, एखाद्याला ब्लॅकमेल केलं कोणी, काहीतरी एखाद्याला किडनॅप केलं, तर पोलीस कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतात, पोलीस कशा पद्धतीने ते शोधून काढतात. मग ते सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणार, जिथे कुठे क्राईम झाला असेल त्या क्राईम सीनवरती. त्याच्यानंतर ते काही कुठला माणूस आयडेंटिफाईड होतोय का, त्याचा मोबाईल नंबर भेटतोय का, मग त्याने कोणाकोणाला फोन केले होते, काही पैशाचा फ्रॉड असेल तर कुठल्या बँकेमधून पैसे आणले, त्याचं बँक स्टेटमेंट काढा, त्याचं मोबाईलचं जे तर ते हे काढा, ते स्टेटमेंट काढा त्याचं एका महिन्याचं फोन कॉलचं.
ऑनलाईन काय असेल त्याचं ईमेल वगैरे, तर ईमेल वगैरे चेक करा. तर हे गुन्हा शोधण्याचे प्रकार आहेत. त्याच पद्धतीने जे इतर सायबर सिक्युरिटीमध्ये आपण आपलं ते नॉलेज वापरणार, की एखाद्या ठिकाणून गुन्हा झाला असता, नंतर आपण एक डेमो मध्ये बघणार आहेत ते, की एखाद्या ठिकाणून जर गुन्हा झाला तर कुठून झाला गुन्हा, मग आपण ते चेक करणार. आता सिंपल एक्झाम्पल हे बघ. ओके. तर जनरली काय असतं की जर एखादा गुन्हा झाला असेल. ओके. येथे एक अटॅक झालेला आहे ऍक्च्युली, ब्रूट फोर्स नावाचा अटॅक. ब्रूट फोर्स नावाचा अटॅक म्हणजे काय, की तू आता जे एक्झाम्पल तुमचे कम्प्युटर सिस्टम आहे किंवा तुमच्या ऑनलाईन बँकिंग आहे, तर तुमच्या ऑनलाईन बँकिंगला काय करता येतं, कसं ऍक्सेस करता तुम्ही. तुम्ही बँकेची वेबसाईट ओपन करणार, तिथे तुमचं युजर आणि पासवर्ड टाकणार किंवा मोबाईलमध्ये युजर आणि पासवर्ड टाकणार आणि ऍक्सेस करणार आणि ट्रान्झॅक्शन करणार. जे काही काम करायचं असेल तुम्हाला, किंवा तुमचं फेसबुक आहे त्याला तुम्ही युजर आणि पासवर्ड टाकलं, लॉग इन केलं, तिथून मग तुम्ही काय तुम्हाला जे काम करायचं ते करू शकता. तसंच कंपन्यांमध्ये अकाउंट असतात काम करण्यासाठी. आता एका जणाने काय केलं ऍक्च्युली, हे बघा इथे, किती तारखेला, 25 तारखेला, आजची 29 तारीख आहे ना, 4 दिवसांपूर्वी एकाने काय केलं, आमच्या सिस्टम्स मध्ये लॉग इन करायचा प्रयत्न केला अनऑथोराइज, आणि ते जे तर ते डिटेक्ट झालं. आता हे डिटेक्ट झाल्यानंतर ते तर काय झालं, आपल्याला तर अलर्ट झाला. अलर्ट म्हणजे काय आला, की हा जो युजर आहे, सॅम्युअल ग्रीन नावाचा युजर आहे, तो अमेरिकेमध्ये काम करतो, त्याच्या कम्प्युटरला लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. मग कोणी लॉग इन केला, हा आहे पर्टिक्युलर पर्सन जे ज्या याने लॉग इन केलं. मग सिंपल काय करणार आपण, वेबसाईट असतात जनरली. आता मी इथे जाऊन चेक करणार, की हा जो आहे, जर हा मला माहित आहे की सॅम्पल कंपनीत काम करतो, तर मला माहित आहे की हा सॅम्पल तर अमेरिकेमध्ये काम करतो ऍक्च्युली, आणि दररोज तो अमेरिकेतूनच लॉग इन करतो त्याचे सिस्टम्स. पण आता काय झालेलं आहे ऍक्च्युली, जो काही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला हॅकर नाही, ते कोणी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, इराण मधून केला ऍक्च्युली. इराण नावाचा देश आहे, त्या देशांमधून एक हॅकर आहे, त्याने त्याच्या कम्प्युटरला लॉग इन करण्याचा प्रयत्न केला, कुठे, अमेरिकेच्या सिस्टमला. मग आता हे जे तर एक्सपेक्टेड आहेत का हे, की हा जो आपला हा जो सॅम्पल आहे, तो याला गेला का इराकला, डेफिनेटली नाही गेला असणार तो तिथे. मग आपण हे शोधून काढणार ऍक्च्युली, की किती वाजता जे तर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला 24 तारखेला, किती वाजता, या टायमिंगला. या टायमिंगला आपण त्याला चेक करणार सॅम्पलला, अरे बाबा तू इथंच होता का, कारण आम्हाला अलर्ट आलाय तुमच्या सिस्टमला, की तुझं जे तर सिस्टमला लॉग इन जे तर इराक मधून केलं, तू इराकला होता का. तो म्हणणार नाही, मी नव्हतो इराकला. मग नव्हता तर मग आपण पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार. तर जसे पोलीस करतात तशा पद्धतीने आपण करणार. याच्यासाठी कोडिंगचं नॉलेज लागत नाही. आता मी काही कोड लिहिला की इथे काही, किंवा मला काहीतरी आता इथून घ्यायचं होतं, एक प्रोग्राम लिहिला मी आणि मग केलं. सिंपल आहे, मी हा आयपी ऍड्रेस म्हणतात त्याला, एक घेतला, इथे कॉपी केला, त्याने मला हे जे तर नॉर्मल इंग्रजी भाषेमध्ये सांगितलं, की ही जी कंट्री आहे कुठली इथून आहे, आणि हे त्या देशामधली एक सिटी आहे, शहर आहे, जसं पुणे शहर आहे, औरंगाबाद आहे, संभाजीनगर, मुंबई जे असेल ना, त्या पद्धतीचे हे शहर आहे. हा एक सिटी आहे, त्याची सिटी आहे, त्याची सिराज नावाची सिटी आहे. तिथलं लोकेशन मधून आहे, ते इस्लामिक कंट्री आहे, तिथून जे तर हा अटॅक जे तर आपल्याला झालेले आहेत, हॅकर तिथं बसलेले आहेत, आणि तिथले सिस्टम वापरून जे तर तो आपल्या कंपनीवर अटॅक करतोय. आणि हेच आपल्याला शोधून काढायचं. याच्यासाठी काही प्रोग्रामिंग किंवा कोडिंगची गरज लागत नाही. म्हणून हा जो रोल आहे, एक्झाम्पल की सॉक अनालिस्ट म्हटलं आपण इथे आता, की सॉक अनालिस्ट जो रोल आहे, तर त्याला याची गरज नाही ऍक्च्युली. कोडिंग नॉलेजची गरज नाही तुम्हाला सायबर सिक्युरिटीच्या रोलसाठी. दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा असतो पुढे गैरसमजमध्ये, की अनुभवाशिवाय नोकरी मिळत नाही. आता हे बरोबर आहे, की जर तुम्ही म्हटलंय की बाबा माझ्याकडे मी आर्ट्स केलेले किंवा मी इंजिनिअरिंग केलेली आहे, आता बरेचसे आता तुम्ही तर आर्ट्स बॅकग्राऊंड मधून आले. आम्ही कितीतरी लोकांसोबत डील करतोय, की ज्यांनी 11वी 12वी जे आहे, की त्यांनी ते क्लास लावलेले होते सीएटीचे किंवा JEE चे, त्याच्यामध्ये 2-4 लाख रुपये घातले क्लासेस करून. नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, 4-4 वर्षाची इंजिनिअरिंग डिग्री केली, लाख लाख रुपये फीस आहे. वर्षाचे जे तर 5-50 हजार रुपये जे तर खर्च लागतो राहण्यासाठी वगैरे. जे डिग्री आणि हे सगळ्या गोष्टी करून 10-15 लाख रुपये खर्च केले सगळे शिक्षणासाठी. आणि आज जेव्हा ते कंपन्यांमध्ये जातात, कंपन्या म्हणतात की आम्हाला अनुभव पाहिजे, कारण आमच्याकडे जॉबच कमी आहे.
जर तुम्ही टिपिकल पद्धतीने गेले तर त्याच्यामुळे तुम्ही कितीतरी बघा की लोक काहीतरी मुलं जे आहे की त्यांनी इंजिनिअरिंग केलं, त्याचं सगळं शिक्षण कम्प्लीट झालं, आता तो परत काय करणार, क्लासेस मध्ये लावणार. क्लासेस 1-1 लाख रुपये फीस घेणार, 6-6 महिने वर्षभर परत क्लास करणार, आणि परत क्लास करून जे तर परत तेच होणार की अनुभव नाही म्हणून परत ज्यांना जॉब नाही लागणार. ही जी साखळी आहे तर ही कंटिन्यू चालू आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळे जर तुमचे काही मुलं असतील की ज्यांचे ग्रॅज्युएशन जे आयटी मध्ये असतील तर त्यांचे तुम्ही अनुभव बघा. जसे तुम्ही इकडे स्पर्धा परीक्षांमध्ये अनुभव घेतात तसे तिकडे पण ते लोक पैसे देऊन सेम प्रॉब्लेम फेस करतात. अनुभवाशिवाय नोकरी मिळत नाही. आणि जर तुम्हाला अनुभव जर नसेल आणि जर तुम्ही कामच केलं नाही तर तुम्हाला अनुभव कुठून येणार. आणि जर अनुभवच नाही आहे तर कंपनी जॉब कुठून देणार. असं ते एक दुष्ट चक्र आहे, राईट. तर ते तयार झालेलं आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे शिक्षण जे आहे राईट ते खूप आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे शिक्षणामध्ये. म्हणजे आमचा एक आता प्रोग्राम आहे, आम्ही त्याच्यामध्ये लिहिलंय तुम्हाला की आम्ही एका महिन्यामध्ये जे तर तुमचं कुठलंही बॅकग्राऊंड असेल तर आम्ही तुम्हाला जॉब देतो. तुमचा आर्ट्स असो, सायन्स असो, कॉमर्स असो, किंवा काही असो, आम्ही एका महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही जॉब देतो. आता माझा एक सिम्पल प्रश्न आहे कॉलेज युनिव्हर्सिटी सगळ्यांना, की आम्ही जर एका महिन्यात जॉब देऊ शकतो फक्त 120 तासांमध्ये, 100 तासांमध्ये, तर तुम्ही त्या 4-4 वर्ष लाख लाख रुपये प्रत्येक वर्षाला फीस घेतायत. करता काय यार तुम्ही. कारण आयुष्यात पैसा आणि टाइम या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 4-4 वर्ष नंतर परत जर मुलांना बाहेर ट्युशन लावावं लागत असेल, परत बाहेर क्लास लावावं लागत असेल, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे ना सिस्टम मध्ये. प्रॉब्लेम काय आहे? की जे शिक्षक आहे, जो काही सिलेबस आहे, तर तो सिलेबस कंपन्यांना जे पाहिजे आहे प्रॅक्टिकल नॉलेज ते नाहीच आहे. तुम्ही एकदा सिलेबस बनवला की 10 आणि 5 वर्ष बदलतच नाही. पण आयटी हे क्षेत्र किंवा सगळे जे क्षेत्र आहे ते असे झाले आहेत की ते दिवसा दिवसाला बदलत आहेत. मग हे दिवसाला बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा कंपनीच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय नॉलेज आहे, थेरॉटिकल जे नॉलेज आहे तुमचं, ते ते घेऊन मुलांना कशा काय जॉब लागणार आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण, एकदम प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे मुलांना, जे तुमच्याकडे नाही आहे. आणि त्याच्यावर इन्स्टिट्यूट पण तसेच आहेत ऍक्च्युली. क्लासेस ओपन करून ठेवणार, तिथले जे मास्तर आहे त्यांनी कधी कंपन्यांमध्ये काम नाही केले नाही, आणि ते लोक म्हणणार की यार आम्ही जॉब देतो तुम्हाला, आमच्याकडे क्लास लावा, 6 महिन्याचा 1 वर्षाचा क्लास आहे या आणि टाइमपास करा. नंतर परत ते तुम्हाला जॉब नाही देणार. का नाही देणार? कारण कंपन्यांना जे एक्झॅक्टली नॉलेज पाहिजे आहे, जे काही प्रॅक्टिकल गोष्टी पाहिजे असतात ते तुमच्याकडे नाही आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं की उद्या जर तुम्ही सॉक अनालिस्ट, जे सायबर सिक्युरिटी अनालिस्ट बनले, तर उद्या तुम्हाला हे काम करायचं आहे ऍक्च्युली. की तुमच्या कंपनीमध्ये जर काही अटॅक झाला तर तुम्हाला घ्यायचं तर ऍक्च्युअल काम करायचं. आता जे काही कॉलेजेस आहे, त्याच्यानंतर जे काही ट्रेनिंग वाले जे कंपनी असतात, इन्स्टिट्यूट असतात, तर ते तुम्हाला हे शिकवत नाहीत ऍक्च्युअली प्रॅक्टिकल नॉलेज. ते तुम्हाला जनरल नॉलेज शिकवणार की अटॅक म्हणजे काय, की तुमचा अकाउंट हॅक होणार, आणि अकाउंट हॅक झाले की त्याच्यातून पैसे चोरणार. त्या नॉलेजचा काही फायदा नाही ना. अकाउंट तर ते सगळं दुनियाला माहिती आहे की माझं अकाउंट हॅक झाल्यावर ते जे तर हॅकर जे करायचे तर ते करणार आहे. अरे पण मी इन्व्हेस्टिगेशन कसं करू, कंपनीला सिच्युएशन मध्ये बाहेर कसं काढू, ही जी प्रोसेस आहे राईट, हे नॉलेज आहे तर तुम्ही कंपनीत काम केलं त्याच्या तेव्हाच तुम्हाला भेटणार. आणि त्याच्यामुळे जे आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षण जे आहे आजच्या काळातलं, जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड नसल्यामुळे मुलांना जॉब नाही लागत आहेत ऍक्च्युली. आणि कंपन्यांचं मी जे तुम्हाला आता इथे सांगितलं की कंपन्यांना लोक पाहिजे पण त्यांना भेटत नाही आहे का, कारण आपली जी शिक्षण पद्धती आहे तर ती शिक्षण पद्धती बदल करणे गरजेचे आहे, पण ती व्हायला तयार नाही. त्याच्यामुळे तिकडे कंपन्या परेशान आहेत की आम्हाला लोक नाही भेटत आहे, आणि इकडे गव्हर्नमेंट परेशान आहेत की आम्ही लोक जे डिग्री घेतल्या पण लोकांना जॉब नाही भेटत आहे, बेरोजगारी वाढली, आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे प्रॉब्लेम्स वाढले. मग त्यांना काहीतरी तुम्ही डोनेशन काय जे आहे तर तुम्ही ते बेरोजगार भत्ता द्या मुलांसाठी. का? कारण तारतम्य नाही आहे दोन गोष्टींमध्ये. कंपन्यांना जे एक्झॅक्टली पाहिजे ते युनिव्हर्सिटी कॉलेजेस त्याच्यावरती स्टडी नाही करत आहे, अभ्यास नाही करत आहे. कारण आपली जी पद्धत आहे तर ती जुनी पद्धत आहे की एकदा सिलेबस बनवला, एकदा पुस्तक आपण प्रिंट केले, छापले, की 10-5 वर्ष चालू द्यायचे. जोपर्यंत आपण ही पद्धत बदलणार नाही तोपर्यंत हा जो प्रॉब्लेम आहे रे तो सॉल्व्ह नाही होणार. मी याच्यावरती बोलू शकतो, सांगू शकतो, कारण मला याचा अनुभव आहे. मी 10 कंपन्या मॅनेज करतो, मला माहिती एक्झॅक्टली काय पाहिजे कंपन्यांना सायबर सिक्युरिटीमध्ये. जेव्हा मी ट्रेनिंग घेतो तेव्हा मला एक्झॅक्टली तेच माहिती आहे मुलांना, की मला तुमच्या शिक्षणाची काय घेणे आहे. मला तुम्हाला जे नॉलेज द्यायचं मी ते देणार, त्यानुसार तुम्हाला जॉब देणार कंपनी. आणि त्याच्यासाठी तुमच्या जे बॅकग्राऊंडची मला काही गरज नाही की तुम्हाला इतिहास यायला पाहिजे का, भूगोल यायला पाहिजे का, नागरिक शास्त्र, तुम्हाला त्याची काय गरज नाही. कंपनीची गरज आहे की भाऊ तुला ऍक्च्युअली हे काम जमलं पाहिजे, तर हे काम तुला जमतंय का. किती वेळ लागतो हे शिकायला, 1 महिना लागतो. आमच्याकडे एका महिन्यात ते काम शिक आणि आम्ही तुला जॉब देतो. तर कंपनीला तेच एक्सपेक्टेड आहे. त्यांना बाकी 50 भानगडीची काही गरज नाही आहे की तुम्हाला सी लँग्वेज येतं का, जावा येतं का, पायथन येतं का, ते काय काय काही संबंध नाही ना.
अगोदर तसं होतं की जेव्हा एक माणूस जे तर 10 कामं करायचं. आता जग एवढं फास्ट झालं, लोक एवढे झाले, टेक्नॉलॉजी एवढी बदलली, तर लोकांना स्पेशलायझेशन पाहिजे, कंपन्यांना स्पेशलायझेशन पाहिजे. की माझी गरज ही आहे की बाबा तू सायबर सिक्युरिटी कर. तुला मी प्रोग्रामर बनवत नाही, तुला मी बाकीचे 10 कामं सांगणार नाही. तर माझ्यासाठी माझ्याकडे 10 लोक वेगवेगळं काम करणार रेडी. राईट. त्याच्यामुळे जे टॉपिक आहे अनुभवाचं ज्याच्यावर मी बोलत होतो, आणि त्याच्यामुळे मी थोडंसं एज्युकेशन सिस्टम्सकडे गेलो, त्याच्यात आपला थोडासा टाइम गेला. बट तुम्हाला लक्ष देण्यासाठी मी तो गोष्ट बोलतोय की जर योग्य मार्गदर्शन असेल आपल्याकडे, तर आपल्याला 30 दिवस, 60 दिवस किंवा 15 दिवसात पण जॉब भेटू शकतो. जर एक्झॅक्ट काय पाहिजे कंपन्यांना ते जर आपल्याला शिकवलं, प्रॅक्टिकली आपल्याकडून काम करून घेतलं कोणी, आपल्याला तसं चान्स दिला किंवा मला जे तर तुमच्या कंपनीच्या आतमध्ये येऊन काम करू द्या, मला फक्त ट्रेनिंग घ्यायची पुस्तकांमधली थेरोटिकल, तर डेफिनेटली कंपन्यांना जॉब पाहिजे. कारण कंपन्यांना तेच पाहिजेत ना, की आमच्याकडे लोक नाही आहे, आमचे प्रॉब्लेम्स होत आहेत, आमच्या सिस्टम्स हॅक होत आहेत, पण आम्हाला लोक नाही आहेत. त्यांचा प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व्ह होणार. पुढचा मुद्दा आहे सायबर सिक्युरिटी ही फक्त प्रायव्हेट कंपन्यात असते. हा एक नवीन मुद्दा आहे आता एक, की जर आपण जर एक्झाम्पल आयटी मध्ये गेलो, तर आयटी मधून आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये जॉबच नाही भेटणार, त्यात सायबर सिक्युरिटी मध्ये पण नाही भेटणार. पण बाकीच्या डोमेन सारखं सायबर सिक्युरिटी नाही आहे. आता आपल्याकडे जे गव्हर्नमेंट आहे ते काही अशा भरत्या काढत नाही की तुम्हाला आम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचं आहे आणि म्हणून चला मग आपण काय करूयात, एक स्पर्धा परीक्षामधले जे तर एक पेपर काढूयात आणि सगळं करून लोकांना घेऊयात, तसं नाही. कारण त्यांचं काय म्हणणं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट देतो. एक्झाम्पल टीसीएस कंपनी आहे, टीसीएस ला गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे की तुम्ही जे तर काय करा, पासपोर्ट जे काही काम आहे पासपोर्टचं, तर ते सगळं काम कोण मॅनेज करतं, टीसीएस कंपनी मॅनेज करते सगळं सगळं. कारण गव्हर्नमेंटचं म्हणणं आम्ही गव्हर्नन्स करणार, आम्ही काही प्रोग्राम लिहायला जे तर लोक हायर नाही करणार, ते काही धंदे करणार नाही. ओके. पण सायबर सिक्युरिटीचं तसं आहे का बाकीच्या डोमेन सारखं? तर नाही. कारण आजच्या काळामध्ये जेव्हा काही गुन्हे घडतायत, जुन्या काळातले मी थोड्या वेळाच पूर्वीच बोललो तुम्हाला की अगोदर पोलीस विभाग होता आपल्याकडे, की जे काही क्राईम व्हायचे तर ते फिजिकल क्राईम व्हायचे. आताच्या काळात ऑनलाईन क्राईम होत आहेत, पण ऑनलाईन क्राईम करण्यासाठी पोलीस विभाग हा सक्षम नाहीये काम करायला. त्याच्यासाठी जे तर एक्सपर्ट लोकांची गरज आहे, ते सायबर एक्सपर्ट येते. मग सायबर एक्सपर्ट येणार कुठून? परत गव्हर्नमेंट असं करणार का, चला मी पेपर घेतो आणि मग पेपर घेऊन आपण काय करत हायर करूया, मग त्यांना 5 वर्ष आपण शिकवत बसू, 2 वर्ष शिकवत बसू? नाही. मग त्याच्यात ते काय करणार, ज्यांना ज्यांना अनुभव आहे कंपन्यांमध्ये काम करण्याचा, ज्यांच्याकडे स्किल आहे, त्या लोकांनी या, आम्ही त्यांना गव्हर्नमेंटमध्ये जॉब देतो. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, त्याचे तर सायबर सेलचे तर खूप मोठ्या म्हणजे प्लॅन चालला आहे की पुढच्या 2-3 वर्षांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये जसं पोलीस स्टेशन आहे, तसं सायबर सेल पण असतात. सायबर सेल म्हणजे जसं पोलीस स्टेशन आहे तसं सायबर क्राईमचं नोंद करण्यासाठी आणि तिथे इन्व्हेस्टिगेशन करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे तर एक पोलीस डिपार्टमेंट, एक विभाग असणार आहे सेपरेट. आणि तिथे काम करणारे जे लोक आहेत तर ते तज्ञ असणारे जे सायबर सिक्युरिटीमध्ये अनुभव येतात ना, त्या माध्यमातून तुम्हाला जर गव्हर्नमेंटमध्ये इच्छा असली की यार मला गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा आहे, माझी इच्छा आहे, पण इकडे जे काही भरती आहे, इथे जे काही स्पर्धा आहे तुमची मरणाची, जिथून चान्सेस नाही, माहित नाही आपल्याला की आपण होतो का नाही सिलेक्ट वगैरे, या मार्गाने तुम्ही इझिली जाऊ शकतात गव्हर्नमेंटमध्ये. कारण इथे कॉम्पिटिशनच नाही आहे. कारण जे लोक सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतात त्यांना खूप जास्त पगार भेटतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये. लोक बाहेर मध्ये जातात, करोडो रुपये कमवतात. गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे पगार कधी कमी असतो. तर लोक जे एक्सपर्ट आहे, जे काम करतात, ते प्रायव्हेट कंपनी सोडून गव्हर्नमेंट यायला रेडीच नसतात. उद्या जर तुमची इच्छा असली की मला घ्यायचं, इव्हन गव्हर्नमेंटने चांगला पगार ठेवलेला करतात. जे नॉर्मल ज्या पोझिशन आहे तुमच्या गव्हर्नमेंट मधल्या, त्याची सॅलरी तेवढी नाही, पण 2-2 लाख सॅलरीचे तर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट साठी 2-2 लाखाची सॅलरी आहेत गव्हर्नमेंट मध्ये पण. बाकीच्या बरेच अजून जे काही फॅसिलिटी असतात त्या फॅसिलिटी पण आहेत. कारण तिकडे लोक जायला तयार नाहीत, आधीच लोक कमी आहे, आणि त्यातल्या गव्हर्नमेंट मध्ये इकडे बाहेरच्या लोकांना करोडो रुपये भेटत असेल तर पुढे ते गव्हर्नमेंट मध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे ते लोक जात नाही त्यांना. आणि गव्हर्नमेंटला आता स्पेसिफिकली बनवायचं आहे की प्रत्येक तालुक्यासाठी, म्हणजे महाराष्ट्रात एवढे जिल्हे आहे, एवढे तालुके आहे आणि एवढा सायबर क्राईम वाढणार आहे, तर डेफिनेटली जे तर त्यांना स्वतःचे जो विभाग आहे तर तो बनवावा लागणार आहे. आता असं नाही करू शकत का गव्हर्नमेंट मग की जसं टीसीएस ला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला की आमचं पोलीस जे पासपोर्टचं काम तुम्ही करून घ्या, तसं सायबर सिक्युरिटीचं काम बाहेरच्या कंपन्यांना दिलं तर चालणार नाही का? चालू शकतं. पण त्याने काय प्रॉब्लेम होईल, जे इंग्रजांनी केलं होतं आपल्यासोबत तशी गोष्ट होणार. काय केलं होतं इंग्रजांनी? इंग्रज आले राज्य कशासाठी, व्यापार करण्यासाठी. त्यांनी व्यापार कशाचा केला? एका राज्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही सैन्य ठेवू नका, आम्ही तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. परत ते दुसऱ्या राज्याकडे गेले, त्याला म्हटलं की तुम्ही पण सैन्य ठेवू नका, मी तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. दोन्ही राज्यांनी त्यांचं सगळं सैन्य कमी केलं आणि नंतर यांनीच राज्य डायरेक्ट ताब्यात घेतलं. सैन्य हे करून आपलेच लोक तर त्यांचं डोकं.
त्याच्यामुळे आपण 150 वर्ष पारतंत्र्यात गेलो. त्या गोष्टींमधून जे आपण शिकलो त्याच्यामधून आता जे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते गव्हर्नमेंट असं करू शकत नाही, की तुम्ही बाहेरच्या प्रायव्हेट कंपन्यांना जे तर तुम्ही हे केलं, काय केलं, सिक्युरिटी दिली. पोलीस देऊ शकतो का आपण, किंवा बाहेर एखादी प्रायव्हेट एजन्सी घेतली आणि त्याला देऊन टाकलं पोलीस विभाग, असं करता येईल का आपल्याला? नाही करता येतात. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला स्वतः जे काही सायबर सेना आहे तर ते स्वतः आपल्या पेरोलवर ठेवावं लागणार, गव्हर्नमेंटचे जॉब द्यावं लागणार त्यांना. त्याच्यामुळे तुम्हाला सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट मधल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला जॉब भेटणार. त्याच्यानंतर बँका आहे, बँकांना तर खूप गरज आहे सायबर सिक्युरिटीची. त्याच्यामुळे तिथंही तुम्हाला सायबर सिक्युरिटीचे जॉब म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये तर सगळीकडे आहे. कारण जे जे कंपनी जे जे काही ऑनलाईन युज करतात त्या सगळ्यांना सायबर सिक्युरिटी गरजेचं आहे. ते डझंट मॅटर की ते तुम्ही एकदम म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे तर प्रत्येकाला करायचं तुमच्या मोबाईलचा पासवर्ड कोणाला शेअर नाही करायचा, ओटीपी कोणाला शेअर नाही करायचं. तुम्हाला एसएमएस येत असेल गव्हर्नमेंट कडून किंवा तुम्ही जे काही फोन येतात की मी अमिताभ बच्चन बोल रहा हूँ ये मत करू करते, ते काय आहे? सायबर सिक्युरिटीचं नॉलेज आहे नाही तुम्हाला, की जर कारण तुम्ही पण हॅक होऊ शकता, तुमचा मोबाईल हॅक शकतो, तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. उद्या तुमचा मोबाईल हॅक झाला किंवा तुमचं बँक अकाउंट हॅक झाला, तुम्ही बँकेत गेले, माझं अकाउंट हॅक झालं, बँक म्हणते हा तुमचा प्रॉब्लेम, माझा नाही आहे. आमचा प्रॉब्लेम नाही आहे. कारण कोणीतरी ओटीपी मागितला फोन करून, तुम्ही देऊन टाकलं ओटीपी, तुम्ही त्यांना, आमचा काही प्रश्न नाही येतो तिथे पैसे देण्याचा. त्याच्यामुळे सिक्युरिटी ही फक्त नॉट की फक्त गव्हर्नमेंटलाच किंवा प्रायव्हेट कंपन्यांनाच, तुम्हाला मला प्रत्येकाला सिक्युरिटीची गरज आहे. उद्या तुम्ही स्वतः एकदा हे करू शकता की एकदा 2 वर्ष, काही वर्ष 2 वर्ष जॉब केला तुमच्या स्वतःसाठी, जे तर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट एजन्सी काढू शकता इन्व्हेस्टिगेशन करायला. दुसरं तुम्हाला जर आवडत आहे की जर बरेच लोक जे आहेत ते गव्हर्नमेंटमध्ये जॉबला जातात कशासाठी, कारण त्यांना समाजाची सेवा करायची असते या क्षेत्रात, या सायबर सिक्युरिटीमध्ये. इथे तुम्ही गव्हर्नमेंटला मदत करू शकता, कंपन्यांना मदत करू शकता. तुम्हाला वाटलं इंडिव्हिज्युअली एखाद्याचा मोबाईल हॅक झालाय, कोणाचं काय झालं त्यांना माहित नाही कशा पद्धतीने करायचं, त्यांना हे करू शकतात. एखादी स्वतःचे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी काढू शकता तुम्ही, 1-2 लोक मिळून, आणि मदत करू शकतात नागरिकांना. तर इथं प्रचंड संधी आहे सायबर सिक्युरिटी. अजून एक प्रकार आहे की सायबर सिक्युरिटी म्हणजे काय करणं, हॅक करणं. तर आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, ऍक्च्युली हॅक करणं नाही आहे. सायबर क्राईम म्हणजे हॅक करणं आहे. राईट, आता जे आपण थोड्या वेळापूर्वी जे डिस्कस केलं इथे, सायबर क्राईम म्हणजे एक गुन्हे ऍक्च्युली, की कोणाचा मोबाईल हॅक करणे, कोणाचा अकाउंट हॅक करणे, कशाचा वापर करून मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा किंवा आयपॅडचा ऑनलाईन माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून. सायबर सिक्युरिटी म्हणजे की अशी सिक्युरिटी की ज्या माध्यमातून जर तुमचा हॅक झाला असेल तर तुम्ही त्याला स्टॉप करणार, परत होणे म्हणून काळजी घेणार. जे काही डॅमेज झालेलं आहे, जे काही पैसे गेलेले असतील ते शोधून काढणार की कुठं गेले, कुठल्या देशात गेले, कशा पद्धतीने गेले, परत असं होणे म्हणून काळजी घेणं. त्याला म्हणतात सायबर सिक्युरिटी. त्यामुळे सायबर क्राईम, सायबर हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी कम्प्लिटली अपोजिट आहेत, एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हॅकर हॅकिंग करणार आणि आपण ते शोधून काढणार, त्याला स्टॉप करणार, त्याला हॅक करून नाही देणार. म्हणजे काही चोर आणि पोलिसांसारखे काम आहे. हॅकिंग म्हणजे चोर आणि सायबर सिक्युरिटी म्हणजे पोलीस, सोप्या भाषेमध्ये. हे क्षेत्र खूप टेक्निकल आणि अवघड आहे. असा पण एक गैरसमज केलेला आहे लोकांनी की हे क्षेत्र खूप अवघड आहे. पण हे सगळं सोपं आहे ऍक्च्युली. आयटीतला सगळं सोपं काम असेल तर हे असेल ऍक्च्युली. कारण याच्यामध्ये प्रोग्रामिंग करायची गरज नाही, तुम्हाला कोडिंगची नॉलेज लागत नाही. बेसिक गोष्टी ज्या आहेत तर बेसिक गोष्टी तुम्ही स्किल शिकले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी येणार. नॉर्मल इंग्लिशची गरज आहे. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने, जसं मी आता तुम्हाला सांगतोय अशा पद्धतीने जर तुम्हाला सोप्या भाषेत जर करून सांगितलं तर कोण नाही शिकू शकणार, प्रत्येक जण शिकू शकतो. इंग्रजी बोलणं अत्यावश्यक आहे, आपण एक गैरसमज तयार केला लोकांनी की इंग्रजीचे तर खूप गरजेचे आहे. इंग्रजी गरजेचे आहे, येस. आयटी मध्ये कुठलाही जॉबला जा तुम्ही, इंग्रजी गरजेचे आहेत. पण तुम्हाला असं फाडफाड इंग्लिश बोलणं गरजेचं आहे का? नाही. आता जे मी तुम्हाला सांगितलं इथे की बाबा तुम्ही एक्झाम्पल मराठीत बोलले तुमचं काम करणारे दुसऱ्या माणसासोबत, पण जर तुम्हाला वाचता येत असेल की हे काय आहे आणि या कुठून आहे एवढं, तर या टाईपचे इंग्लिशचा पेशंट आहे तुम्हाला. पण आजच्या काळामध्ये थोडं बेसिक इंग्लिश जे आहे वाचणं तुम्हाला तर ते येऊ शकतं. इंटरव्ह्यू देण्यापुरतं इंग्लिश लागतं तर ते आम्ही शिकवणार तुम्हाला. त्याच्यामुळे इंग्रजी खूप असं कौशल्य पाहिजे त्याच्यात, असं काही नाही आहे. बेसिक इंग्रजी असेल तरी पेशंट आहे, आपण त्याची काळजी घेतो. अजून एक प्रकार आहे की सायबर सिक्युरिटीमध्ये पगार खूप कमी आहे, असा एक गैरसमज लोकांनी तयार केला आहे. पण त्यांना माहित नाही की सायबर सिक्युरिटीमध्ये सगळ्यात जास्त पगार येतात. म्हणजे तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमची सुरुवात जे तर 6 लाखापासून सुरुवात होते ऍक्च्युली.
अनुभव जसं तुमचं वाढत जाणार तसे तुमचा पगार जे तर 2, 3, 4 4 कोटी पण जाऊ शकतो. बाहेरच्या देशांमध्ये तुम्हाला हे भेटणार काम करायला, ऑपॉर्च्युनिटी भेटणार. अजून एक प्रकार आहे की यामध्ये खूप नोकऱ्या कमी आहेत, असा एक गैरसमज तयार केला लोकांनी. पण मी आताच तुम्हाला सांगितलं डायग्राम मधून की नोकऱ्या वाढतायत, कंपन्यांना लोक नाही काम करायला. आणि इकडे लोकांनी गैरसमज तयार केले त्याची. अजून एक गैरसमज असा आहे की नॉन टेक्निकल मधून याच्यामध्ये या क्षेत्रात यायला, सायबर सिक्युरिटी मध्ये यायला येता येत नाही जनरली. तसं काही नाही आहे. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काही करा, योग्य मार्गदर्शन असेल आणि तुमची जिद्द असेल की हो मला जे सांगितलं ते मी करू शकतो, तर या क्षेत्रात तुम्ही सक्सेसफुली जॉब करू शकता. ओके, ते गैरसमज विषयी आपण बोललो, त्याच्यातले बरेचसे जे लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न याच्यामध्ये कव्हर झाले असतील, कारण त्याच्यामुळे डिटेल्स मध्ये बोललो याच्यावर. आता जर तुम्हाला जॉब करायचा आहे सायबर सिक्युरिटी, मी तुम्हाला सांगितलं रे की याच्यामध्ये खूप प्रचंड संधी आहे. जास्त काही लागत नाही, एवढ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत एवढ्या गोष्टी असेल तुमच्याकडे सफिशियंट आहे. आता गरजेचं काय आहे तुम्हाला, जे मी तुम्हाला सांगितलं की योग्य मार्गदर्शन जर तुमच्याकडे असेल की हो मला एक प्रॉपर मार्गदर्शन आहे, व्यवस्थित पद्धतीने केलेलं प्रॅक्टिकल नॉलेज जे गरजेचं आहे कंपन्यांना, ते जर मला दिलं तर कोणी जॉब करू शकतो. त्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम घेऊन आलो, अनालिस्ट ट्रेनिंग इंटर्नशिप अँड जॉब प्लेसमेंट प्रोग्राम. आता हा जो प्रोग्राम आहे, तर जसं आपण बोलतो आहे, आम्ही ऑगस्ट मध्ये कार्यक्रम घेतला होता, असंच एक सेमिनार घेतला होता. त्याच्या अगोदर आम्ही एमपीएससी किंवा युपीएससीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी अगोदर असं काही केलेलं नव्हतं प्रोग्राम. तर मागे जे तर आम्ही असा प्रोग्राम घेतला होता ऍक्च्युली ऑगस्ट मध्ये, आणि तो आमचा पहिला प्रयोग होता. तो प्रयोग आम्ही केला की आम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये आज कुठल्या बॅकग्राऊंड मधून या तुम्ही, तुम्हाला आम्ही जॉब देऊ शकतो. मागच्या 6 महिन्यांमध्ये आम्ही त्याच्यावरती काम केलं, त्याच्यातल्या कितीतरी मुलांना आपण जॉब दिले. त्याच्यातले सक्सेस स्टोरी जे आहे, आपण मोजके टायमिंगच्या आपण त्याच्यामध्ये 2, 3 जे लोक आहेत ते त्यांचं मनोगत व्यक्त करतात थोडं वेळ. तर ते जे आपण सक्सेसफुली करून बघितलं त्याच्या बेसिसवर आपण हा एक नवीन प्रोग्राम जो आहे आपल्याकडे तर आपण घेतोय की हो आम्ही आलो, आम्ही काम करून बघितलं, त्याच्यातून आमच्याकडून लक्षात आलं की हे होऊ शकतं. आणि त्याच्या बेसिसवर आपण हा नवीन प्रोग्राम घेतला की हो आपण अनुभव घेतला, एक्सपिरियन्स घेतला, करू शकतो, म्हणून आपण आम्ही परत तुमच्या समोर आणलेले की जे जे इंटरेस्टेड असतील लोक ते आमच्यासोबत जॉईन करू शकतात. त्यांना आम्ही जे तरी या माध्यमातून जॉब देऊ शकतो. तर जर तुम्हाला सायबर सिक्युरिटी जॉब करायची असेल जनरल, तर आमच्याकडे प्रोग्राम आहे त्याच्याविषयीच. तर प्रोग्रामचं नाव आहे सॉक अनालिस्ट. आता सॉक अनालिस्ट म्हणजे काय, तर हे जनरली कंपनीमधलं एका रोलचं नाव आहे, जसं सॉफ्टवेअर डेव्हलपर असतं, सॉफ्टवेअर इंजिनियर, त्याच्यानंतर डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, तसं हे नाव आहे सॉक अनालिस्ट. आता सॉक म्हणजे काय, सिक्युरिटी, ओ म्हणजे ऑपरेशन, आणि सेंटर. सायबर सिक्युरिटी मध्ये काय असतं, एक सेंटर असतं, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर. म्हणजे जसं जर तुम्ही बघितलं असेल एखादं पोलीस स्टेशन आहे, तर त्यांच्याकडे हेडक्वार्टर मध्ये जे आहे ना एक डिपार्टमेंट असतं. त्या डिपार्टमेंट मध्ये सगळे अद्ययावत यंत्रणा असते की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे काय घडते त्यांना सगळं माहित होतं, कारण तशा पद्धतीने टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली असते. सेम तशा पद्धतीने आपल्या कंपनीमध्ये कुठे काय घडतं आहे, कुठे सायबर क्राईम घडतो आहे, याच्याविषयीचे जे नॉलेज आहे राईट, तर ते नॉलेज जे आहे तर याच्यामधून भेटत असतं जनरली सॉक ऑपरेशन सेंटर. ओके, अशा पद्धतीचे सेंटर असणार. दिसले इथे तुम्हाला हे मोठे मोठे स्क्रीन असणार अशा, इथे लोक असे काम करत असणार, या जे बसलेले इथे काम करणार यांना म्हणतात सॉक अनालिस्ट. जसं पोलीस असतात बसलेले असतात की सीसीटीव्ही कॅमेरे मॉनिटर करत असतात पूर्ण शहरामध्ये कुठे काय गुन्हा घडतोय, पटकन ते कम्युनिकेशन करणार एकमेकांसोबत आणि सॉल्व्ह करणार प्रॉब्लेम. तशाच पद्धतीने हे सॉक ऑपरेशन काम करतं. इथे स्क्रीन आहे तुमच्या समोर, स्क्रीन जसं आता इथे तुम्ही बघत असेल तर मॅप दिसतोय तुम्हाला, इथे जर दिसत असेल ना, हा मॅप आहे. आता आपल्यावर अटॅक झालाय, कुठून झाला, इराकवरून अटॅक झाला, ऑटोमॅटिकली त्या मॅप मध्ये दाखवणार की इराकवरून आपल्यावर अटॅक झालाय. सिस्टम मध्ये तसं दिसणार, मग तसं दिसलं की तुम्हाला ऑटोमॅटिक आपल्याला अलर्ट येणार. जसं पोलिसांना जे तर त्यांच्याकडे ते वायफाय मार्फत मेसेज येत असतो त्यांच्या वॉकी टॉकी मार्फत की काही इथे इथे काहीतरी गुन्हा आहे आपल्या, तसं आपल्याला सिस्टमवरती असं नोटिफिकेशन येणार ऍक्च्युली असं इथे. आणि मग त्याच्यावरती तुम्ही काम करणार. त्या इराणवरून अटॅक झाला चला आपण त्याच्यावरती काम करणार. त्याला म्हणतात रिस्क. की सायबर क्राईम जर घडला असेल कंपनीच्या आतमध्ये, तर हे जे डिपार्टमेंट आहे की जे त्याच्या स्क्रीन लागलेले मोठ्या,
किती इन्व्हेस्टिगेशन करणारे सगळे सगळे लोक बसलेले आहेत. आता याच्यामध्ये काम करणं म्हणजे पॅशन आहे ऍक्च्युली. मी खूप वर्ष काम केलेलं आहे, मला माहिती इंटरेस्टिंग असतं काम करणं. बेसिक स्किल तुम्ही घेतलं, सॅटिस्फिकेशन भेटतं तुम्हाला जॉब काम करताना, की आज नवीन अटॅक झाला, आपण कंपनीला अटॅक म्हणून वाचू. गुन्हा शोधला, माहिती घेतली, तर ही इंटरेस्टिंग जॉब आहे स्वतः. इलिजिबिलिटी काय आहे त्याची, म्हणजे पात्रता काय आहे, कोण जॉईन करू शकतं? ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं म्हणजे ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असते असतात, तर अशा लोक जे तरी हा प्रोग्राम जॉईन करू शकतात आमचा. हे नाही म्हटलं आम्ही ते, हे नाही म्हणजे काय, कोणीही ज्यांच्याकडे डिग्री आहे, मग ते आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, अजून कुठली डिग्री असो, दॅट डझंट मॅटर. मी त्याचं उत्तर दिलं थोडं पूर्वी, की का कंपन्या कुठल्या डिग्रीला अलाउड करतात. जे ट्रेनिंग आपण घेणार आहे, ट्रेनिंग आणि इंटर्नशिप, तर ते कसं आहे, तर त्याचं मोड ऑनलाईन आहे. आपण ऑनलाईन काम करणार, तुम्ही खेड्यात असाल, तुम्ही गावाकडे असाल, कुठे असाल, तिथून तुम्ही हा प्रोग्राम करू शकता. आता आपण जे तर ऑनलाईन काय ठेवलेलं आहे त्या प्रोग्राम, ऑफलाईन का नाही आहे, किंवा पुण्यात आहे तुमच्या कंपनी, तर पुण्यात का नाही तुमचं? तर याच्या दोन कारण आहे. एक म्हणजे की आपली जो प्लॅटफॉर्म आहे, जे आम्ही ट्रेनिंग देतो, तर ते फक्त पुणे बेस्ड ट्रेनिंग नाही देत. आपल्याकडे इंटरनॅशनल स्टुडंट आहे, अक्रॉस द ग्लोब जे आहेत, आपली कंपनी काम करते आणि आपण ट्रेनिंग पण अक्रॉस द ग्लोब देतो. तर आपल्याकडे वेगवेगळ्या देशांमधले विद्यार्थी आहे, त्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत जे तर आपण ही सगळी ट्रेनिंग कम्युनिकेट करतो. तर लँग्वेजचा प्रॉब्लेम, तुम्हाला जर काम करायचं असेल ग्लोबली, ग्लोबल टीम्स मध्ये, तर तुम्हाला अनुभव पाहिजे, तर तो अनुभव देण्यासाठी आपण सगळे स्टुडंट एकत्र करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ऑनलाईन असण्याचं कारण काय आहे, तर तो मुद्दा आहे की आमची जी मेथोडॉलॉजी आहे, तर ती ही आहे की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, जे पुण्यासारख्या शहरांमध्ये येतात, आता तुम्ही जर कुठलेही जर बघितले असेल, ट्रेनिंग करणारे किंवा काही लोक, चांगले कॉलेजेस बघा तुम्ही, चांगल्या मोठ्या शहरांमध्ये आहे, क्लासेस वाले, ट्रेनिंग वाले चांगल्या शहरांमध्ये बसलेले आहेत. म्हणजे जे ग्रामीण भागातून विद्यार्थी असतील किंवा शहरांमध्ये जरी असतील, तरी त्यांना जे तर 2 किलोमीटर, 10 किलोमीटर जाणे, 10 किलोमीटर येणे, त्याच्यात त्यांच्या जाण्या येण्याचा वेळ, जाण्या येण्याचे पैसे, राहण्याचा खर्च, तो जो खर्च होतो, म्हणजे ऍक्च्युअल गोष्ट आहे छोटी, पण त्याच्यासाठी जे यंत्रणा लागते, तर ती फार मोठी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आयटी जॉब करायचं आहे तुम्हाला, 10-15 लाख रुपये तुम्ही खर्च केले, जे काही ज्यांनी इंजिनिअरिंग केलं किंवा काय केलं, तरी त्यांना जॉब नाही आहे. का बरं? कारण जी मेथड आहे, जी पद्धत आहे, तर ती चुकीची आहे. आपण त्याच्यावरती काम करतो की जे शक्य आहे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसून, तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसून आपला कोर्स करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुठे शिफ्ट होण्याची गरज नाही. आणि तुमच्या जे एका महिन्याचे जे काही खाण्यापिण्याचे जे खर्च असतील, तेवढ्या खर्चांच्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला हा कोर्स करून तुम्हाला जॉब देतो ऍक्च्युली. ओके. त्याच्यामुळे हा प्रोग्राम, त्यामुळे आपण ऑनलाईन ठेवलेला आहे. की ऑफलाईन जर ठेवला, लोकांना शहरांमध्ये बोलवणं, आमचं एक ऑफिस असणार एक्झाम्पल तिथे, मग त्या ऑफिसचे जे चार्जेस आम्ही तुमच्याकडून घेणार, मग त्याची फीस आम्ही ठेवणार 50,000, 1 लाख रुपये. तेच आहे ना जनरली. तर तुम्ही एसीच्या दुकानमध्ये जा, एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला रस्त्यावरती भेटते, त्या गोष्टीची किंमत 100 रुपये असणार. तेच तुम्ही एखाद्या मॉलमधून घ्यायची गोष्ट, ती गोष्ट तुम्हाला 1,000 रुपयाला भेटणार. का बरं? तर मॉलमध्ये गेले तर त्या सिक्युरिटीचे चार्जेस, तिथले एसीचे चार्जेस, तिथले त्या बिल्डिंगचे चार्जेस, तिथले जे सगळे चार्जेस आहेत, ते तुमच्याकडूनच काढणार, कुठून काढणार आहेत? त्याच्यामुळे ती किंमतीची किंमत वाढून जाते. सेम मेथडॉलॉजी आहे. तर आपण जे आहे, तर ते मिडल स्काल जो आहे, मिडल क्लास, त्यांच्यावर ते जे लोक आहेत, जे ज्यांना जॉब पाहिजे आहे, त्यांना फोकस केले आहेत आपण. त्याच्यामुळे आम्ही जी फीस आहे ऑनलाईन, आणि फीस कमी ठेवली. ड्युरेशन किती आहे या कोर्सचा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. किती दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला जॉब देणार? टोटल ड्युरेशन 30 आवर्स, सॉरी 30 दिवस. 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार, ज्याच्यामध्ये झिरो पासून सुरू होणार. कम्प्युटर काय आहे, राउटर काय असतं, स्विच काय असतो, वायफाय काय असतं, कारण याचाच वापर करून हॅकर हॅक करतात. आपल्याला माहित पाहिजे ते. मग ते आपण तिथून शिकवतो तुम्हाला झिरो पासून. म्हणून या प्रोग्रामसाठी कोणीही ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ते येऊन जॉईन करू शकतात. मग आता मी जे अगोदर आपण सांगितलं, जॉब लागण्यासाठी काय रिक्वायरमेंट असतं, तर ते आपण पुढे डिस्कस करू. त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा होता की आपल्याला प्रशिक्षण पाहिजे. जे तर म्हटलं की अनुभवाशिवाय जॉब नाही भेटत, तर काय पाहिजे? प्रॅक्टिकल अनुभव पाहिजे तुम्हाला, काम करण्याच्या कंपनीच्या आतमध्ये. तो आपण तुम्हाला आमच्या इंटर्नशिप मधून देतो ऍक्च्युली. तुम्ही 15 दिवस जे तर आमच्याकडे काम करणार आमच्या कंपनीच्या आतमध्ये, आणि या बेसिसवर तुम्ही तिथं अनुभव घेणार. जेव्हा तुम्ही आमच्याकडे काम करणार आहे, तर तेव्हा तुम्हाला असे आम्ही काय करणार, 100 काम देणार, असं करणार आम्ही तुम्हाला बोलणे. सेकंड. सिस्टमला लॉग इन करतो मी. ओके. तुम्हाला शो करण्यासाठी
ओके. आता हे सिस्टम आहे, हे सिस्टम कनेक्टेड आहे, ते जे मी तुम्हाला दाखवलं या अशा याच्यासोबत कनेक्टेड. तर इथं काही पण जर काही घडलं तर या सिस्टम्स मध्ये अलर्ट जनरेट होणार ऍक्च्युली. मग इथे काय होणार ऍक्च्युली, वेगवेगळ्या प्रकारचे जे तर गुन्हे नोंदणार. जसं आपल्याकडे असतं पोलीस स्टेशन मध्ये काय होतं, गुन्हे नोंदवल्या जातात की माझी चोरी झाली, मग आपण FIR लिहितो, राईट. नंतर मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात. तसेच हे FIR आहे, असं समजा की हा FIR चा डेटा आहे. आज मागच्या 3 महिन्यांमध्ये, मागच्या 2 महिन्यांमध्ये, मागच्या एका महिन्यात, मागच्या 8 दिवसांमध्ये किती प्रकारचे जे काही गुन्हे आहेत, सायबर क्राईम आपल्याकडे घडलेले आहे, त्याची ह्या नोंदी आहेत. आता त्याच्यातले काही जे तर काही गुन्हे नसणार आहेत, काही नॉर्मल गोष्टी असतील, असंही असू शकतं. एक्झाम्पल असे आपण तुम्हाला काय करतो, असे 100 जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचा आपण तुमच्याकडून अभ्यास करून घेतो 15 दिवसांमध्ये. म्हणजे आता मला एक सांगा की जर एक्झाम्पल तुम्हाला पोलीस बनायचं आहे, एखादा पर्सन आहे, एखादा पोलीस ऑफिसर आहे जो रिटायर झाला 60 वर्षानंतर. त्याने ऑफिस जॉईन केलं होतं एक्झाम्पल 25व्या वर्षी, आणि तो रिटायर झाला 60व्या वर्षी. 35 वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी वेगवेगळे गुन्हे हँडल केले असतील. काही मर्डर हँडल केले असेल, मग मर्डर मध्ये वेगळे प्रकार असतात. की एखादा VIP मर्डर झाला तर तुम्हाला माहिती आहे खूप प्रेशर असतं पोलिसांना, कारण मीडिया इन्व्हॉल्व असतो, गव्हर्नमेंटचे लोक, पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्व असतात, त्यामुळे प्रेशर खूप असतं. ते हँडल करताना एक वेगळे स्किल लागतं. एखादा फुटपाथवर नॉर्मल एखादा माणूस आहे, ते एक्सपायर झाला, त्याच्या पाठीमागे कोणी नाही आहे, त्याची गुन्हेगारी निवांत चालू असते. त्याच्या शोध लागला नाही लागला काही फरक पडत नाही कुणाला. त्याच्यामुळे तिथं जी मेंटल वापरायची मेथड तर ती वेगळी राहते. सेम एखाद्या वेळेस फ्रॉड झाला, एखादा एखाद्याचं घर फोडलं, एखाद्याला ब्लॅकमेल केलं, तर अशा 7-8 प्रकारचे गुन्हे जे जनरली पोलीस हँडल करत असतात त्यांच्या करिअरमध्ये, आणि तेच ते रिपीट 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 करत राहणार. सेम पद्धतीने आपण काय करतो, हे जे 100 तिकीट तुम्हाला दिलेले, आपण 100 गुन्हे दिलेले आहे, हे 100 गुन्हे काय करणार ऍक्च्युली, तुम्हाला अनुभव देऊन देणार. म्हणजे आता जर एखादा सायबर अनालिस्ट आहे, सॉक अनालिस्ट किंवा सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, त्याने जर 5 वर्ष काम केलं एका कंपनीमध्ये, तर तो काय करतो, हजारो तिकीट हँडल करतो, हजारो गुन्हे हँडल करणार तो. तर दररोज हजारो दररोज येतात खूप गुन्हे होत असतात. पण गुन्हे कुठल्या टाईपचे होणार, सेम होणार. म्हणजे एखाद्याला युजर आहे, आपल्या कंपनीतला एक जण आहे, त्याला ईमेल आलाय की तुला काय बाबा लॉटरी लागते. दुसऱ्याला ईमेल आला की तुला आम्ही ऑफर देतो 50%, तू याच्यावरती क्लिक कर आणि तुझं फॉर्म भरून घे, तुझं अकाउंट हॅक कर. अजून काहीतरी वेगळं देणार. आता शोधण्याची मोहीम तर सेम आहे. कसं, तर मी तुम्हाला सिंपल दाखवतो इथे. एक्झाम्पल, आता हा गुन्हा आहे, त्याचं तुम्हाला नाव समजणार नाही की काय आहे. VPN नावाचा प्रकार असतो जनरली. ओके. आता VPN मध्ये जर तुम्ही इथे गेले तर इथे तुम्हाला काय दिसतंय, हा दिसतोय, हा IP ऍड्रेस, तो IP ऍड्रेस म्हणतात त्याला. आता मी इथे गेलो आणि जर इथे केलं, म्हणजे हा कुठून आलं, कुठून आलं, हा आलं जर्मनीवरून. बर्लिन नावाचं शहर आहे, तिथून हा अटॅक झालेला आहे आपल्याकडे. अगोदरचा अटॅक करून झालता इराणवरून झालता. पण मला जी शोधण्याची जी मोहीम आहे, माझी तीच आहे. म्हणजे दोनशे मी वेगळं चेक केलं, आता मी दुसरा घेतो, VPN सोडून मी आता दुसरा कुठला तरी घेतो. ओके, आता मी एक्झाम्पल हा घेतला. दुसरा IPS नावाचा अजून एक वेगळा प्रकार असतो, तो घेतला. मी अजून हा IP ऍड्रेस घेतला. पुढून आता लिथुनिया म्हणून कंट्री आहे, लिथुनिया, विल्नस नावाचं शहर आहे, तिथून हा गुन्हा झाला. आता आपल्याकडे गुन्हे कुठून आहे गुन्हे, पण मला जे शोधण्याची जी मोहीम आहे माझी तर तिथे आहे. मला ही वेबसाईट ऍक्सेस करायची आहे आणि ही गोष्टी बघायच्या आहेत. बाकी गुन्हा कुठून येऊ दे. तर मला जर असे 100 वेगवेगळे जे गुन्हे आहेत की जे सगळे एकत्र जर केले, ज्या 5 वर्ष 10 वर्ष एखाद्याने काम केलेलं, आणि ते जर सगळे एकत्र केले, आणि ते जर आम्ही म्हणलं की तुमच्याकडून आम्ही हे 15 दिवसात हँडल करून घेतो, 15 दिवसांमध्ये काय तुम्हाला टाकायचे, त्याच्यात काय काम करायचे तुम्ही करा. चुका करायच्या तर चुका करा, आम्ही तुम्हाला सुधरवतो जे काही तुम्हाला चुका करायच्या असेल. मग लोक काय करणार, ऍक्च्युली काय, रितेश नावाचा एक मुलगा आहे, त्याने याच्यावरती काम केलं. त्याने काही चुका केल्या असेल तर आम्ही ते दुरुस्त करणार, की तू बरोबर केले का चुकीचे केलं रिव्ह्यू करणार. तेच रिया त्याने याच्यावरती काम केलेलं आहे. चुकीच होतं का काय असेल तर आम्ही ते रिव्ह्यू करणार, बरोबर करून घेणार त्या गोष्टीला. कारण हा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठीच आहे, बनवून देणं की ज्याच्यामध्ये तुम्ही चुका करा, आम्ही तुम्हाला दुरुस्त करणार. उद्या जेव्हा खरंच तुम्ही कंपनीमध्ये काम करणार, त्यावेळेस तुम्ही चुका करण्याची गरज नाही. त्यावेळेस उद्या जेव्हा तुम्ही कंपनीत जाशाल तेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम करशाल हे. कारण हे काम तुमच्याकडून आम्ही करून घेतो, उद्या तुम्हाला कंपनीला ट्रेनिंग देण्याची गरज नाही आहे. त्यांना जो अनुभव पाहिजे आहे की तुम्ही आमच्याकडे या, आणि direct आज आम्ही उद्या आमच्याकडे जॉईन केले, आम्ही तुम्हाला पगार देणार, आमचं काम करा, तुम्हाला ट्रेनिंग द्यायला आमच्याकडे टाइम नाही आहे. तुम्ही काम करू शकता, कारण आपण तुमच्याकडून काम करून घेतलंय ते.
त्याच्यामुळे फक्त जे काही लोकांचा प्रश्न असू शकतो की 15 दिवस, म्हणजे काही लोक 6 6 महिने लावतात. मी आता सांगितलं की तुम्ही 11 12 पासून तयारी केली, 4 4 वर्ष लावले, इंजिनिअरिंग केल्या, डिग्र्या केल्या, तरी तुम्हाला जॉब नाही भेटत आहे, आणि तुम्ही 30 दिवसात सांगता की आम्हाला जॉब कधी देणार आहे. कसं देणार? तिचं लॉजिक मी तुम्हाला अर्ध्या तासापासून तेच बोलतोय मी ऍक्च्युली, की जे एक्झॅक्टली कंपन्यांना पाहिजे ते जर आम्ही तुमच्याकडून शॉर्ट ड्युरेशन मध्ये करून घेतली. पण अनुभव येण्यासाठी आता एखादा पोलीस आहे, त्याला जर मर्डर केस हँडल करायला लावले 10 वर्ष, आणि उद्या जर त्याला तुम्ही 11 केस दिली एक्झाम्पल 5 10 वर्षानंतर, की आता तू मर्डर नाही बाबा, तर तू काय कर, दुसरी केस आहे तर कशाची फायनान्शियल फ्रॉड आहे ते इन्व्हेस्टिगेशन कर, त्याला काहीच अनुभव नाही, तर त्याच्यासाठी ते झिरो आहे परत. त्याला परत ते नवीन शिकावं लागणार. तो म्हणणार मी सेम सेम काम केलं. ते सेम करून तू 10 वर्षे काम करण्यापेक्षा बेटर आहे की तू 100 सगळ्या गोष्टी हँडल कर कमी कालावधीमध्ये, एका 15 दिवसात तू मास्टर बनशील त्याच्यामध्ये. तुला तिथे 10 वर्ष 5 वर्ष काम करण्याची गरज नाही, कारण ज्याला 10 5 वर्ष अनुभव करून जे काही कलेक्ट केलेलं आहे आपण नॉलेज, तेच आपण तुला या 15 दिवसात 30 दिवसांमध्ये देऊन टाकतो. म्हणून आपली जी मेथड आहे ती इफेक्टिव्ह आहे. आणि मी अगोदरच सांगितलं, आमचं काम आहे जे कंपन्यांना एक्झॅक्ट पाहिजे तेवढंच तुम्हाला देणे, बाकीच्या 50 गोष्टींची गरज काय? कारण त्याची गरज तुम्हाला नाही, कंपनीला नाही. तुम्हाला का नाही आहे? कारण कंपनीला जे पाहिजे ते शिकायचे, कारण कंपनी कधी जॉब देणार आहे तुम्हाला? जेव्हा त्यांना जे काम करायला पाहिजे आहे ते करशाल तेव्हा. म्हणून बी स्पेसिफिक. इंजिनिअरिंग करताना 10 सब्जेक्ट तुम्ही शिकता, आणि 11वे सब्जेक्ट दुसऱ्या मध्ये जॉब करायचा आहे तुम्हाला, ते 10 काही कामाचे नाही त्या कंपनीला. त्यांचं म्हणणं आहे, मला हा विषय पाहिजे, येतो का तुला? नाही येत, जा बाबा तू घरी. सिम्पल लॉजिक. ओके. आणि हे आहे टॉपिक जे आहेत ना, आता तुम्ही बरेच लोक जे तर सायबर सिक्युरिटी तुम्हाला माहित नाही आहे, तर याचे काही टेक्निकल मीनिंग आहे इथं आहे, तर ते तुम्हाला काही समजणार नाही जनरली. फायरवॉल म्हणजे काय असतं जनरली? आता जर तुम्ही इथं बघितलं असेल, नाव दिसतंय तुम्हाला फायरवॉल, तर तुम्हाला फायरवॉलचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला आयपीएस नाव हे आहे, नॉलेज इथे असलं पाहिजे. आता आपण तुम्हाला नाव देणार आहे तिथे, आता इथे बघा तुम्ही, व्हीपीएन नाव आलंय बघा इथे. ओके. इथं बघा तुम्ही व्हीपीएन, तर आपण तुम्हाला व्हीपीएन शिकवणार आहे. इथं बघताय तुम्ही एसआयएम, हे एसआयएम नावाचं टूल आहे, ते तुम्ही सर्च करणार आहे. ओके. एक्झाम्पल, हा डेटाबेस आहे. जसं एक्झाम्पल पोलीस असतात, पोलिसांना जे रेकॉर्ड काढायचे आहेत, की कोणी कोणाला कॉल केला होता, कोणाच्या अकाउंटवर किती पैसे गेले, तर आपल्याला काय करावं लागतं? पोलिसांना बँकेकडे जावं लागतं, की मग याच्या मला बँक स्टेटमेंट द्या आम्हाला डाउनलोड करून, किंवा जे एखादं पण टेलिकॉम कंपनी आहे, वोडाफोन एखादा वापरत होता गुन्हेगार, ते त्या कंपनीला कॉल करणार, म्हणणार आम्हाला कॉल हिस्ट्री द्या याची 1 महिन्याची. आपल्याला कुठून भेटणार कॉल हिस्ट्री? इथे सिंपल आहे. एक्झाम्पल, आता मी इथं गेलो, मला सर्च करायचं तर मला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही, किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. माझं पोलीस स्टेशन किंवा माझं डेटाबेस कोण आहे? ही टूल आहे, याला एसएम टूल म्हणतात. इथे मी सर्च करणार, आणि इथे मला गोष्टी भेटणार. ही स्नेहा नायर नावाची एक बाई आहे, त्या बाईच्या अकाउंटवर ते अटॅक झालेलं आहे. किती वाजता झाला होता? इतक्या वाजता, इतक्या वाजता झाला होता. बाकी हे जे काही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे हे आम्ही तुम्हाला शिकवणार. हे म्हणजे काय? हे म्हणजे तारीख. हे म्हणजे काय आहे? जिथून अटॅक झाला होता तिथे, कोणावरती झाला होता, याच्यावरती झाला होता. कुठला अटॅक झाला होता, हे टूल वापरून झाला होता. अटॅक सक्सेस झाला का? हो, सक्सेसफुल झाला. कुठला टूल? आपलं टूल आहे ज्याने डिटेक्ट केलं, हे टूल आहे. कुठलं ऑपरेटिंग सिस्टम यूज होते, तिथं मॅक नावाचे ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्याच्यावरून अटॅक झाला. सिंपल आहे, सिंपल इंग्लिश लँग्वेज आहे, जी तुम्हाला वाचता आली तर या प्रत्येक गोष्टींचा अर्थ आम्ही तुम्हाला समजून सांगणार. आणि याचा अर्थ तुम्हाला समजला, याचा अर्थ कुठून आला, कुठे गेला, काय झालं, हे लक्षात आलं की संपलं. इन्व्हेस्टिगेशन करणे तुम्हाला फक्त, आणि त्याच्यातून कंपनीला बाहेर काढणे. तर याला खूप असं टेक्निकल स्किल लागतं नाही. बेसिक्स लोकांना नॉलेज असलेले लोक, ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे काम करण्याचं, त्यांच्याकडून जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्ही इथे शिकणार. त्याच्यामुळे आपलं जे ड्युरेशन आहे आता राईट, तर ते खूप कमी आहे. 30 दिवसांमध्ये दररोज 5 तास काम करायचं. 30 दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला 100% जॉब देणार. हे सगळं जे टेक्नॉलॉजी आहे, ज्या कंपन्यांना पाहिजे आहे, ते सगळे आम्ही तुम्हाला शिकवले. ते आपण या याच्यामध्ये ऍड केलेलं. तुम्हाला आता मी दाखवलं की व्हीपीएन नावाचा प्रकार बघितला होता आपण. आता मी तुम्हाला दुसरं दाखवतो. हे बघा, इथं व्हीपीएन नावाचे 10 प्रकार जे वेगवेगळे आहेत right, ते आम्ही तुम्हाला शिकवणार. फिशिंग नावाचा प्रकार आहे, फिशिंग ईमेल, ते प्रॉक्सी आहे इथं बघा. इथं प्रॉक्सी असेल, प्रॉक्सी ईमेल गेटवे. इथं आहे ईमेल गेटवे. आयपीएस, फायरवॉल, फायरवॉल. त्याचे ऍक्च्युअल काम लागतं कंपन्यांना, तेच आपण तुम्हाला शिकवतो आहे. तुमचा आणि आमच्या दोघांचा कंपन्यांचा टाइम वेस्ट करणार नाही आम्ही तुम्ही, म्हणून त्याचा टाइम कमी आहे.
इंटर्नशिप आम्ही इथं काय करणार, तुम्हाला 100 लाईव्ह तिकीटवर काम करायला देणार आहे इंटर्नशिप मध्ये, जे इम्पॉर्टंट आहेत ऍक्च्युली, ज्याच्या बेसिसवर तुम्हाला जॉब लागणार आहे. अदरवाईज आम्ही जर 2 वर्ष जर तुम्हाला शिकवलं की आमचे ट्रेनिंग आहे आणि तुम्हाला एक दोन शिकवत बसलो तरी तुम्हाला जॉब लागणार नाही. तुम्हाला जॉब लागणार इंटर्नशिपच्या बेसिसवरती. कारण इंटर्नशिप म्हणजे कंपनीच्या आतमध्ये येऊन काम करणे. कसं काम करणार, रिमोट करणार तुम्ही, पण आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीच्या आतमध्ये काम करू द्यायला देणार. कुठलीच कंपनी जर सायबर सिक्युरिटीमध्ये ऍक्च्युअली काय लोकल जॉब नाही लागत ऍज अ फ्रेशर सायबर सिक्युरिटीमध्ये, कारण कुठलीच कंपनी डायरेक्ट ऍक्सेस कधी देत नाही तुम्हाला. उद्या जर तुमच्या हातामध्ये एक्झाम्पल तुम्ही पोलीस स्टेशन पोलीसमध्ये भरती झाली, तर पहिल्या दिवशी तुमच्या हातात गन देत नाही कोणीच. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तुमचं प्रॉपर ट्रेनिंग करणार मगच देत नाही. सेम तशी गोष्ट आहे की जर तुम्ही सायबर सिक्युरिटीच्या जॉबला जर गेले तर कोणीच तुम्हाला फ्रेशर जॉब नाही देणार. कारण तुम्ही इथे जर थोडी जरी चूक केली तर ही तुमची पूर्ण कंपनी बंद होऊ शकते. तर वाजूनच राहिला तर तुम्ही जर एखादी चुकी केली इन्व्हेस्टिगेशन करता नाही, म्हणजे कशी, तर एखादा जो पोलीस आहे त्याच्या हातात जर बंदूक दिली त्याला माहितच नाही कसं ऑपरेट करायचं, त्याने जर कोणाला मारून दिली तर प्रॉब्लेम होणार. पोलीस स्टेशन जे पोलीस आहे तर पोलीस डिपार्टमेंटच बदनाम होणार ऍक्च्युली. टीचरचा जॉब जाणारच ज्याने काही चुकी केली ती, पण ते पोलीस डिपार्टमेंटचा जो काही हेड असेल किंवा कोण असेल सगळ्याला प्रॉब्लेम क्रिएट होणार. ती न्यूज पूर्ण महाराष्ट्रात देशात फिरणार ऍक्च्युली, की पोलिसांच्या या चुकीमुळे जे तर असा असा प्रॉब्लेम झाला. सेम तशी गोष्ट आहे की जर सायबर सिक्युरिटीमध्ये जर फ्रेशर माणूस घेतला ज्याला अनुभव नाही आहे आणि त्याने जर एखादी चुकी केली तर ते पूर्ण कंपनीला भोगावं लागणार त्याची चुकी. म्हणून ते फ्रेशर घेत नाही, त्याला अनुभव पाहिजे काम करण्याचा. अजून इम्पॉर्टंट काय आम्ही काय करणार तुम्हाला, जॉब लागण्यासाठी इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला देतो, ते मी तुम्हाला इथे पुढे सांगतो या स्क्रीनमध्ये. की जनरली जॉब तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल सायबर सिक्युरिटी किंवा आयटीच्या कुठल्याही डोमेन मध्ये, तर तुम्हाला ह्या गोष्टी पूर्णता करावी लागेल. एक म्हणजे तुमच्याकडे एज्युकेशन डिग्री पाहिजे. डेफिनेटली ते तो कोणी घेऊन यायचं तर तुम्ही घेऊन यायचे. तुमच्याकडे ऑलरेडी डिग्री असणार तुमची, जर तुम्ही एमपीएससी युपीएससी करता येतात तर. आणि आपण स्पेसिफिक तुमच्याविषयी बोलतोय तर. त्याच्यानंतर काय लागणार, तुम्हाला जो पण काही रोल काम म्हणजे ज्या काही टेक्नॉलॉजीवरती तुम्हाला काम करायचं आहे, जॉब पाहिजे आहे, त्या टेक्नॉलॉजीचं तुम्हाला फंडामेंटल नॉलेज पाहिजे. की एसआयएम काय आहे, व्हीपीएन काय आहे, अकाउंट लॉक कसं होतं, अकाउंट हॅक कसं होतं, अशा ज्या गोष्टींचं नॉलेज आहे तर ते तुम्हाला पाहिजे. ते आम्ही तुम्हाला 15 दिवसांच्या ट्रेनिंग मध्ये देणार आहेत ऍक्च्युली. कारण आमचा टोटल 30 दिवसांचा कार्यक्रम आहे, त्याच्यापैकी पहिले 15 दिवस आम्ही तुम्हाला नॉलेज देणार झिरो पासून, तुम्हाला काहीच माहित नाही ते. त्याच्यानंतर कंपन्या काय म्हणतात हे सगळ्यात महत्वाचं आहे कंपन्यांसाठी. आणि याच्या बेसिसवर ऍक्च्युली जॉब लागतो आणि हेच कोणी देत नाही मार्केटमध्ये. म्हणजे वर्किंग एक्सपिरियन्स, रिअल मध्ये काम करणे. आणि आता जे मी तुम्हाला दाखवलंय ते की 100 तिकिटांवर तुम्हाला काम करायचं, 100 गुन्ह्यांवर तुम्हाला काम करायचं सिंपल भाषेमध्ये. हे 100 गुन्हे तुम्ही 15 दिवसात, तुम्हाला असं वाटल्यानंतर की नाही माझे 15 दिवसात नाही होते, तुम्ही महिना 2 महिन्यानंतर करू शकता. आम्ही आमचं ड्युरेशन ठेवलं. नंतर तुम्हाला वाटलं की मला एका महिन्यात नाही, मला जे आता 4 महिन्यात करायचंय, तुम्ही 4 महिन्यात करा. पण इथं ड्युरेशनचे. आता आपण काय केलेलं जनरली 30 दिवसांमध्ये जर तुम्हाला मला जॉब द्यायचा असणार, तर पुढचं महत्वाची गोष्ट काय आहे, कमिटमेंट पाहिजे, तुम्ही नॉलेज पाहिजे तुम्हाला. नॉलेज कसं घेणार आहे तुम्ही, तर आपण तुमचे काय करणार आहे जनरली 30 दिवसांमध्ये तुम्ही आमच्याकडे 5 तास काम करणार आहे डेली. 5 आवर्स ट्रेनिंग घेणार तुम्ही डेली 5 आवर्स, 5 तास. मग आपण त्याच्यासाठी फ्लेक्सिबिलिटी दिली तुम्हाला कसं, तर आपण 5 टीम तयार केल्या तुमच्या. टीम 1, टीम 1 म्हणजे काय, की असे लोक, ते लोक म्हणतील की आम्ही 5 तास आम्हाला सकाळी काम करायला जमणार. मी एक्झाम्पल जॉब करतो किंवा मला काहीतरी सकाळी एक्झाम्पल काही लेडीज असेल आता की मला स्वयंपाक करावा लागतो, किंवा मला जे काही ज्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, तर मला सकाळी नाही जमणार तर दुपारी जमणार. तर एक्झाम्पल कोणी असेल की मला सकाळी जमणार आहे, तर मी सकाळी 7 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत जे आहे तर रिमोटली तुमच्यासोबत काम करणार, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रेनिंग पण देणार आम्ही तुम्हाला. आणि हे जे तर ते दिवस आम्ही तुम्ही आमच्यासोबत करणार. बाकी काय करून घेणार ते आमचा प्रश्न आहे तुमच्याकडनं. दररोज 5 तास 30 दिवस, दॅट्स इट. बाकी आम्ही तुम्हाला जॉब देऊ टाकणार. कारण त्याच्यामध्ये मग आम्ही काय करतोय, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अगोदर नॉलेज देणार, त्याच्यानंतर तुमच्याकडून काम करून घेणार. त्यानंतर तुमच्याकडून आम्ही तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी करून घेणार तुमच्या इथं आम्ही मॉक इंटरव्ह्यू. तुमची इंग्लिश बेसिक लागतं तर ते इंग्लिश आम्ही याच्यामध्ये सुधारवणार आहे तुमचं. तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार, टीम सिलेक्ट करणार. तुम्हाला मॉर्निंगला जमलं 5 तास काम करायला तुम्ही मॉर्निंगला जॉईन करणार. मला जर दुपारी जमलं 12 ते 5 तुम्ही दुपारी करते. एक्झाम्पल आपल्याकडे काही महिला असते असतात की मला सकाळी संध्याकाळी जमत नाही पण मी दुपारी माझ्याकडे टाइम असतो, मुलं झोपलेला असतात किंवा बाकी काही कामं असतात तर मी दुपारी जॉईन करते. कोणी असेल किंवा मी संध्याकाळी करते संध्याकाळच्या टायमिंगला. कोणी असेल मग नाईटला करतो. आता आपल्याकडे नाईटला कोणी करणार नाही रात्री 11 ते 5 वाजता एक्झाम्पल. पण जसं मी म्हटलं की आपल्याकडे फॉरेन जे आहे सगळ्या देशांमधले हे आहेत आपल्याकडे लोक, त्याच्यामुळे जे काही आपले टीम आहे ते 24/7 म्हणजे 24 तास काम करत असते ऍक्च्युली.
कारण कुठे दिवस आहे तर कुठे रात्र आहे. आणि काही लोक असे असतील की नाही, मला हे काही जमणार नाही 5 तास काम करायला, मला असं पाहिजे की मी तुमचा प्रोग्राम जॉईन करतो, पण मला मी आठवड्याला जे काही असेल मी ते तुम्हाला सांगेन. मग मला आठवड्यात 2 तास बघेल, जमलं तर मी 2 तास बघतो, 1 तास बघतो, 5 तास बघतो, जे काही माझं असेल तर मी ते माझ्या पद्धतीने करणार. मला तुम्ही जे ट्रेनिंग देऊन टाका, त्याच्यानंतर मला तुम्ही विचारू नका की तू कुठली मीटिंग जॉईन कर आणि काही नाही. आता या टीम मध्ये आपण काय करणार ऍक्च्युअली जनरली, टीम 1 2 3 4 लोक आपण एका टीम मध्ये ऍड करतात. म्हणजे एक्झाम्पल मॉर्निंगला जे लोक आहे ते त्यांचे 10 लोक एका टीम मध्ये असतात. म्हणजे 10 लोकांच्या टीमला काय होणार, त्यांच्या सकाळी 7 वाजता मीटिंग होणार ऍक्च्युअली. सकाळी 7 वाजता या 10 लोकांमधला एक जण टीम लीड असणार आहे, जो टीम मॅनेज करणार. मग तो टीम लीडर काय करणार, ते 10 लोकांना म्हणणार की बाबा कोण आलं आज, कोण नाही आलं, त्यांची हजेरी घेणार. जो आला नसेल त्याला सांगावं लागणार की बाबा मला सुट्टी घ्यायची, मला काही काम नाही आहे. जर तुम्ही सांगितलं असेल की मला याच्यात या टीम मध्ये ऍड करा, मग एकदा तुम्ही आले, तुम्ही टीम सिलेक्ट केली, कुठली पण एक्झाम्पल मॉर्निंगची सिलेक्ट केली, तर टीम लीडर तुम्हाला बरोबर कॉल करून सांगणार की आपली मीटिंग आहे 7 वाजता, चला बाबा एखादा झोपलाय त्याला तू कॉल करून उठवणार की तू जॉईन कर बाबा. बाकीचे 10 लोक जॉईन झाले, 9 लोक जॉईन झाले. मीटिंग स्टार्ट झाली की ते काय म्हणणार की आज तुझा पहिला दिवस, एक्झाम्पल काय करणार आहे तू, आज तुला ट्रेनिंग घ्यायची आहे, मग तू काय कर, ट्रेनिंग घे अगोदर. आज मीटिंग जॉईन कर संध्याकाळची ऑनलाईन आणि ट्रेनिंग घे. मग ट्रेनिंग झाले, त्याच्यानंतर परत एक मीटिंग होणार दुपारी 12 वाजता. परत अपडेट घेणार तो टीम लीड की बाबा ठीक आहे, आता आपण म्हटलं होतं की मला ट्रेनिंग घ्यायची, घेतले का तुम्ही ट्रेनिंग. हा माझी ट्रेनिंग झाली, आज सांग मला काय शिकला, तो 1 मिनिटात एक्सप्लेन कर फक्त. मराठीत बोल, हिंदीत बोल, का इंग्लिश मध्ये, कुठल्याही लँग्वेज मध्ये बोल, पण मला सांग की आज जे काही तू शिकला एका 2 तासाचे 3 तासाच्या ट्रेनिंग मध्ये, तर ते आम्हाला सगळ्याला बाकीच्या 8 9 10 लोकांना तू तुझ्या भाषेमध्ये सांग. नाही सांगता आलं सुरुवातीला 2 8 दिवस 5 दिवस, तुला काही प्रॉब्लेम नाही. बाकीचे 10 लोक कसे बोलतायत तेवढे फक्त ऑब्झर्व कर, मीटिंग जॉईन करून, दॅट इज सफिशियंट. उद्या ऑटोमॅटिक तुझ्या तुझं तुझं बोलायला लागणार. तुला आम्ही काही निबंध घ्यायला नाही सांगत आहे, भारत देश कसा स्वतंत्र झाला, आज जे काही तू शिकला तेवढं फक्त तू अंमल करून दाखव. त्याच्यातलं वाटलं तू लिहून आण. आणि बोलणं किती, तुला तर 1 ते 2 मिनिटं बोलणं आहे की आज मी सायबर सिक्युरिटीचं असं सेशन जॉईन केलं आणि त्याच्यामध्ये 10 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या एका 3 तासांमध्ये, ते मी एका मिनिटात तुम्हाला सांगितलं. That's it. याने काय होणार आहे ऍक्च्युली, तुमचं जे कम्युनिकेशन स्टाईल आहे, जे कम्युनिकेशन आहे, जो जॉब लागण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, इंटरव्ह्यूची स्किल. आणि इंटरव्ह्यू तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यावं लागणार आहे. आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम असा आहे आपल्या लोकांचा की आपल्याला बोललेलं समजतं, लिहिलेलं आपण वाचू शकतो, पण आपला मेन प्रॉब्लेम आहे बोलण्याचा, कारण आपल्याकडे वातावरण नाही बोलण्याचं. म्हणजे वातावरण कुठून भेटणार, या टीम मधून भेटणार तुम्ही. तर महिनाभर तुम्ही एका टीम मध्ये काम करणार, 2 तास करा का 5 तास करा का 3 करा तुमच्या मनानुसार, पण त्या 2 मीटिंग तुम्ही जॉईन करणार. जर ते टीम सिलेक्ट केली असेल तुम्ही, तर तिथे 1 2 मिनिटं बोलणार. याने तुम्हाला 2 फायदे होतात, एक म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो तुमचा बोलण्याचा, मराठीत बोलला की इंग्लिशमध्ये काहीतरी. दुसरं म्हणजे टीम मध्ये काम करण्याचा अनुभव भेटतो. कारण सॉक मध्ये जेव्हा तुम्ही उद्या काम करणार आहे सायबर सिक्युरिटीमध्ये, तर किती असं असणार ऍक्च्युली काम करणार की हे बाई इथं काम करते आहे, हा बाई इथं काय काहीतरी काम करतोय, हा इथं काहीतरी तिसरं काम करतोय. आणि तुम्हाला सगळ्याला कंबाईन काम करावं लागणार. जसं पोलीस आहे, एखादा गुन्हा झाला तर 10 पोलीस इथं काम करत असतात, एक काहीतरी करतो काहीतरी करतो, आणि 10 मध्ये काहीतरी तारतम्य पाहिजे. मग तो अनुभव येण्यासाठी आपण तुम्हाला टीम बनवून दिली. आणि इथं जे तर जनरली जे लोक ट्रेनिंग देतात किंवा काही ते इथं जनरली माती खातात. म्हणजे कसं, तर जनरली ते फक्त ट्रेनिंगवर फोकस करतात, फक्त नॉलेजवर फोकस करतात, कशावरती, फक्त याच्यावर की आम्ही तुम्हाला फंडामेंटल गोष्टी शिकवू, आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल आमच्याकडे नाही आहे, किंवा आम्ही असं काही करणार नाही की तुमचं इंग्रजी सुधरवू. तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जे तसं स्ट्रक्चर तयार करून देऊ टीमचं, की त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार, त्याच्यामुळे मुलांना जॉब लागत नाही ऍक्च्युली. आपण जे जे काही प्रॉब्लेम जॉब लागण्यासाठी येतात ते सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. तर ह्या ज्या सगळ्या गरजा आहे राईट, की तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे, तुम्ही घेऊन येणार आहे, बाकी सगळं आम्ही तुम्हाला देणार आहे. आम्ही तुम्हाला नॉलेज देणार, तुम्हाला कंपनीचा वर्क करण्याचा एक्सपिरियन्स देणार. त्याच्यानंतर आम्ही तुमचे टीम्स तयार करून तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणार 1 महिन्यामध्ये. तुमचे इंटरव्ह्यू घेणार आम्ही इथे, नंतर खाली एक इंटरव्ह्यू देणार. तुम्ही काही जमत नाही तुम्हाला, कारण पहिल्या वेळेस इंटरव्ह्यू द्यायचा काही प्रॉब्लेम नाही आहे, दुसरा इंटरव्ह्यू द्या. आता आपण परत काय करणार, या 10 लोकांमध्ये तुम्ही ठीक आहे दररोज मीटिंग जॉईन करतायत, त्या 2 मीटिंग तुमचा अनुभव सांगतायत काय शिकले तुम्ही, नाही जमत आहे तुम्हाला, प्रयत्न करतायत. कारण तुमच्यासारखे बाकीचे विद्यार्थी असणार, कुठे एक्सपर्ट लोक नाही आहेत बसलेले, सगळे शिकायला आलेले. ओके. मग आता हे शिकत असताना आपण अजून काय करतो, आपण पेअर तयार करणार. पेअर म्हणजे काय, तर जनरली
आपण 5-5 लोकांच्या अजून टीम तयार करणार. म्हणजे आपण 10 लोकांची एक टीम तयार केली. टीम ए वन नावाची, एक नावाची. याच्यामध्ये आपण काय केलं, जोड्या जुळवल्या. 5-5च्या अशा आपण काय केल्या, 5 जोड्या जुळवल्या. म्हणजे एक्झाम्पल राम आणि श्याम, दोघ जण एकाच टीम मध्ये, टीम वन मध्ये. पण त्या दोघांची आपण जोडी जुळवून दिली. कशासाठी? की बाबा तुम्हाला काम करायचंय तर हे जे काही महिनाभर तुम्ही शिकणार आहेत, की प्रॅक्टिस करणार आहेत, तर तुम्ही एकमेकांसोबत कंटिन्युअसली कनेक्टेड मध्ये राहायचं. दोघांनी सोबत ट्रेनिंग करायची, दोघांनी सोबत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. उद्या जेव्हा आम्ही तुम्हाला 15 दिवस लाईव्ह काम करायला सांगणार आहे, हे असं काम करायला तुम्हाला की या आणि हे सॉल्व्ह करा, तेव्हा तुम्ही दोघं जण डोकं लावणार आहे, असं काम नाही करत. पण एकदम काम करायला लागलं काय करतो, ऑनलाईन असलं किंवा ऑफलाईन जरी असलं तरी लोक दांड्या मारतात, पोर सिरियस नसतात. पण दोघं जण असले की मग ते दांड्या नाही मारतात. एकाला जर बोर झालं, एखादा मोटिवेटेड नसला तर दुसरा मोटिवेटेड करतो. नाही जरी मोटिवेट केलं तर टीम लीडर तुमच्या मागे लागलेला, की मला स्टेटस द्यावं तुम्ही दोघांनी काय केलं आज मला. कारण कंपनीत असंच असतं. मॅनेजर असणार तुमचा किंवा टीम लीड असणार, तो तुम्हाला दररोजचं काम देणार, दररोजचं तुम्हाला करायचं, तेव्हा तुम्हाला ते सॅलरी देणार, पगार देणार. मग आपण तशाच पद्धतीचा अनुभव तुम्हाला घ्यावा म्हणून या पद्धतीने असं स्ट्रक्चर तयार केलं. जॉब लागण्यासाठी खूप महत्वाचं आहे. 2-2 लोकांचे डोके लागल्यामुळे तुम्ही झोपा पण घेत नाही, एकमेकांच्या कम्युनिकेशन मध्ये राहतात. त्याच्यानंतर आपण सांगतो तुम्हाला की मराठीत बोलू नका बाबा, तुम्ही इंग्लिश मध्ये बोलला, तोडकं मोडकं दोघं जण सेम आहे. तुम्ही महिनाभर ट्राय करत राहा, महिन्याभर ती इम्प्रूव्ह होतं. तिचे उदाहरण आहेत, आपण तुम्हाला थोड्या वेळाने सांगू त्याच्याविषयी. राईट. आपण अशा पद्धतीने टीम तयार केलेल्या आहेत. नंतर आपण तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेणार. पहिले सुरुवातीला की जे जोडी जोडलेले आहे तेच एकमेकांचे मॉक इंटरव्ह्यू घेणार, की 5 प्रश्न आहे बाबा, तू तुझ्या पद्धतीने उत्तर दे, मी माझ्या पद्धतीने उत्तर देतो. नंतर मग पहिला मॉक इंटरव्ह्यू होणार, आपण प्रश्नाने उत्तर देऊन पण टाकणार तुम्हाला, की कंपन्या काय प्रश्न विचारतात ते तुम्हाला ते अगोदर देऊन टाकणार, की हे प्रश्न आहे ते आम्ही तुम्हाला ट्रेनिंग मध्ये पण शिकवले, ते आम्ही तुमच्याकडून काम पण करून घेतलं, आणि त्याचे प्रश्न आणि उत्तर पण देऊन टाकली तुम्हाला. म्हणजे ही अशी गोष्ट झाली की जे तुम्ही स्पर्धा परीक्षेला पेपर देतात तर तुम्ही अभ्यास केलेला आहे, पण पेपर माहित नाही तुम्हाला कुठला प्रश्न येणार आहे. तुम्ही जे काही शिकले 2-4 वर्षांमध्ये त्याच्यातून येणार आहे. हे उलट त्याच्यापेक्षा सोपं आहे, की जे काही शिकलो 2 महिन्याभरामध्ये, जे काही ऍक्च्युअल काम केलं आम्ही, आणि जे काही विचारणार आहे आम्हाला ते आम्हाला अगोदर देऊन टाकलं तुम्ही. जे कंपनी आम्हाला प्रश्न विचारणार आहे ते सगळं तुमच्या जवळ आहे. तुम्हाला फक्त काम करायचंय त्याच्यावर, आणि आम्ही बसतो तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. टिपलेट दिलेला होता मी तुम्हाला, की जो इमिडिएटली मीटिंग घेणार, तुमच्याकडून काम करून घेणार, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, तुम्हाला शिकवणार. 10 लोकांना असे एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आणि जर शेवटचा प्रोग्राम आहे, की जर तुम्हाला हे सगळं जर केलं तुम्ही, तर डेफिनेटली अल्टिमेटली काय आले तुम्ही, कारण तुम्हाला जॉब पाहिजे. जॉब लागण्यासाठी डिग्री लागते जे तुमच्याकडे आहे. आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार, तुम्हाला आम्ही कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव देणार, आम्ही तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणार, आम्ही तुम्हाला टीम मध्ये काम करण्याचा अनुभव देणार, तुमची इंटरव्ह्यूची तयारी करून घेणार. आणि जर तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट केली आमची 15 दिवसाची, इंटर्नशिप केली आमची, आणि जर तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिला, मॉक इंटरव्ह्यू, हे जर 3 गोष्टी तुम्ही करून देत असाल तर आम्ही तुम्हाला 100% जॉब देतो. ते आम्ही तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो, की ह्या 3 गोष्टी करा. आम्ही तुमच्यासोबत बॉन्ड तयार करतोय, अग्रीमेंट तयार करतो, की वी विल गिव्ह यू 100%. हा, असा आमचा हा प्रोग्राम आहे. ओके. आता या प्रोग्राम्स मध्ये इम्पॉर्टंट एक गोष्ट होती की याची फीस किती आहे. बरेच लोक विचारू शकतात, इथं खाली जे मी त्या अगोदर एक्सप्लेन केलं ते माझ्याकडनं पाहिजे, या प्रोग्रामची जी फीस आहे तर ती आहे 20,000. त्याच्यापैकी तुम्ही सुरुवातीला काय करू शकता, 10,000 भरू शकता. 10,000 बाकीचे लागल्याच्या नंतर पे करू शकता. महत्वाचा मुद्दा आहे, हा अगोदर पे करायचे 10,000, जॉब लागल्याच्या नंतर पे करायचे. आता हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे की हे किती तारखेपर्यंत आहे, की तुम्ही आता जॉब लागला इन्स्टॉलमेंट, की आता 10 आणि बाकीचे जॉब लागल्याच्या नंतर पे करा, तर ही ऑफर आहे फक्त गुढीपाडव्यासाठी. 1 तारखेपर्यंत ही ऑफर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 20,000 भरावं लागेल एकाच वेळेस. 20 तारखेच्या पर्यंत 10 आता, बाकीचे जॉब जॉब लागल्याच्या नंतर. ट्रेनिंग कधी स्टार्ट होणार आहे आपली, तर उद्यापासून आपली ट्रेनिंग स्टार्ट होणार. ओके. आता मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आपली ट्रेनिंग जी आहे ती उद्या स्टार्ट होणार आहे. ते किती वाजता स्टार्ट होणार आहे, तर ते तुमच्या टायमिंग असणार आहे तिचं 7:30, सॉरी सॉरी 6:30 ते 8:30. 3 तास दररोज ट्रेनिंग असणार आहे. 2 तास तुम्ही ह्या टीम मध्ये काम करणार आहे, असे टोटल 5 तास. ज्यांना ज्यांना शक्य नाही होणार टीम मध्ये काम करणं, ते 5वी टीम सिलेक्ट करतील. जी तुम्हाला सांगितले ते 5वी टीम, आणि ते दररोज फक्त ट्रेनिंग करू शकतात. ट्रेनिंगला तुम्हाला नाही अटेंड करता आलं, तुम्हाला रेकॉर्डिंग पण भेटणार. जसं आता आपण आता हे रेकॉर्ड करतो, सेशन घेतो आहे, याचं रेकॉर्डिंग केलं,
हे सेशन झालं की याच्या रेकॉर्डिंग पण भेटणार आहे तुम्हाला. तसं जे काही आपण दररोज जे काही तुम्हाला 30 दिवस शिकवणार आहे, त्या 30 दिवसांचे तुम्हाला प्रत्येक दिवसाला रेकॉर्डिंग भेटत जाणार. मग एखाद्या वेळेस तुम्हाला जॉईन करता आलं तर ठीक आहे, नाही करता आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्ही जॉईन जरी केलं तरी प्रॅक्टिस करायला तुम्हाला ती परत रेकॉर्डिंग लागणार आहे काम ऍक्च्युअल शिकण्यासाठी. त्याच्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार. किती दिवस ऍक्सेस असणार आहे तुम्हाला याचा? जर तुम्ही जॉईन झाले तर 6 महिन्यांपर्यंत आम्ही तुम्हाला ऍक्सेस देणार त्या सगळ्या गोष्टींचा, की 6 महिन्यांमध्ये या. 1 महिना लागतो, 6 महिन्यांमध्ये तुम्ही तुम्हाला जसं प्रोग्राम करायचं तसं करा. आम्ही तुम्हाला ऍक्सेस दिलेले आहे. आम्ही तुम्हाला ट्रेनिंगचे रेकॉर्डिंग पण देऊन टाकले, तुम्हाला टीम मध्ये पण ऍड केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला हे जे काही लागतं कंपनीच्या आतमध्ये काम करायला हे सगळं सगळं तुमचं हवाले करून टाकले. तुम्ही 6 महिन्यांमध्ये कधीही करा आणि कधीही जॉब घ्या. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जर हे 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही ट्रेनिंग केलं, इंटर्नशिप केलं, त्याच्यानंतर मॉक इंटरव्ह्यू दिली, त्याच्यानंतर सर मग सगळं झालं की आमचा रेझ्युमे कोण बनवून देणार? तर आम्ही तुमचा रेझ्युमे बनवून देणार. बरं, ठीक आहे, रेझ्युमे तुम्ही आम्हाला बनवून द्या. रेझ्युमे म्हणजे तुमचा बायोडेटा, सिंपल मराठी भाषा. मग ठीक आहे, तुम्ही बायोडेटा बनवून दिला आम्हाला. जॉब कोण देणार आहे आम्हाला? आम्हाला जावं लागणार का मग की आमच्या कोणत्या तरी नातेवाईकाला म्हणायचं की बरं मला जॉब बघ बाबा तुझ्या कंपनीत आहे का? का की ते Naukri.com काही वेबसाईट आहे, त्याच्या वेबसाईटवरून आम्ही स्वतः लॉग इन करा. ते असे धंदे करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. आमचं काम आहे तुम्हाला जॉब देणं. जे आम्ही तुम्हाला सांगितलंय की आम्ही करणार, तुमच्याकडून अगोदर 10,000 घेणार, 10,000 जॉब लागल्याच्या नंतर ते घेणार. आम्हाला जर तुम्हाला तुमच्याकडून बाकीचे 10,000 घ्यायचे असतील तर आम्हाला तुम्हाला जॉब द्यावं लागणार. तिथे जॉब देण्याचं काम मी करणार तुम्हाला. ओके. त्याला मुद्दा इथं माझं जे प्रेझेंटेशन आहे इथं संपलेलं आहे. मला जे तुम्हाला सांगायचे मुद्दे होते आता, सक्सेस स्टोरीज मध्ये जे काही तुमच्यासारखे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुमच्यासोबत मागच्या जे तर कनेक्टेड झाले होते 2-3 महिन्यापूर्वी लोक, ज्यांनी ज्यांना जॉब लागला, जे कंपन्यांमध्ये काम करतात, त्याच्यातल्या सगळ्यांनाच आम्ही रिक्वेस्ट नाही केलं की हा सेशन जॉईन करा म्हणून. पण त्याच्यातल्या आम्ही 1-2 लोकांना म्हटलं, रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या. तुमच्यासारखे जे तर लोक आज या प्लॅटफॉर्मवर येणार आहेत, त्यांना तुमची जी स्टोरी आहे तर तुमची स्टोरी तुम्ही सांगा. आणि ते जे लोक जे आहेत ते जॉईन केलेले आहेत त्यांनी, तर त्यापैकी जे आहे तर सुरुवातीला ते त्यांच्याविषयीची जी माहिती आहे की ते जॉईन झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, कशा पद्धतीने ट्रेनिंग केली, तर याच्याविषयीची ते जे तर ते माहिती देतील. आणि त्याच्यानंतर जे तर आपण पुढचा जो आपला सिस्टम आहे तर ते आपण याच्यावरती बोलणार आहे, कशावरती? क्वेश्चन आणि आन्सर. ते तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि उत्तर आपण घेणार आहे. तर सगळ्यांना अजून थांबा इथे. ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या आपण शेअर केल्या. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण जे दोन दोन म्हणजे आमचे 2-3 लोक आलेले असतील का त्याचे, फक्त 2 का 3 लोकांना आम्ही जॉब दिलाय का एमपीएससी मधून जे आलेले ते लोक तर नाही. आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे आपण फक्त आमच्या 2-3 लोकांना घेतलेलं तिथे, की ते त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी. तर आमच्याकडे जे जे लोक आले ज्यांनी हे 3 प्रोग्राम कम्प्लीट केला त्या सगळ्यांना आम्ही जॉब दिलेले. काही लोक अजून पण ट्रेनिंग करतात आलेले. ओके. तुम्ही आता ओके कृष्णा, कृष्णा, ओके फर्स्ट ऑफ ऑल ओके. ओके कृष्णा, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि तुमचा जो अनुभव आहे तुम्ही स्पेसिफिक म्हणजे लोकांना सगळ्यांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते कदाचित हे असेल की तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आले, जनरली कुठले आहे तुम्ही, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत होते तर त्याच्याविषयी तुम्ही कशा पद्धतीचा अनुभव होता तुमचा शॉर्ट मध्ये ते, आणि आमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही काय केलं की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जॉब लागला आणि आता तुम्ही कुठे जॉब करताय. अशी जी इन्फॉर्मेशन लोक म्हणजे सगळ्यांना ते ऐकण्याविषयी इंटरेस्ट असणार आहे. आपल्याकडे टायमिंगचा अभाव असल्यामुळे ह्या जे मी तुम्हाला 3-4 प्रश्न सांगितले आहेत त्याच्याविषयी तुम्ही तुमचं जे मनोगत आहे तर ते शॉर्ट मध्ये जे तर शेअर करा. ओके. थँक्यू सर. माझं नाव कृष्णा बोराडे आहे. माझं बीटेक आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालंय. 2022चा पास आउट आहे. मी परभणीचा आहे, महाराष्ट्रातूनच आहे. आणि मी पासआउट झाल्यानंतर 2022 पासून मी 2 वर्ष एमपीएससी प्रिपरेशन करत होतो. 2 वर्ष जवळपास 2024च्या मार्च पर्यंत मी प्रिपरेशन करत होतो. आणि मार्च मध्ये जशी एमपीएससी ची एक्झाम, राज्यसेवा एक्झाम पोस्टपोन झाली, त्यानंतर ती एक 6 महिन्यासाठी पोस्टपोन झाली होती जुलै, आणि नंतर डिसेंबर मध्ये आता जस्ट झाली एक्झाम ती.
तर त्यामुळं मी त्या पिरियडमध्ये मला वाटलं की आपण फायनान्शियल प्रेशरमुळे एक जॉब पाहावं. त्यासाठी मग मी माझं जे बीटेक बॅकग्राऊंड होतं इंजिनिअरिंगचं त्या बेसवर जॉब शोधतच होतो. आणि सायबर सिक्युरिटी मला मधीच मला जॉब पाहायचं होतं करिअरसाठी. त्यामुळे मी युट्यूबवर वगैरे व्हिडिओ पाहत होतो. तर सरचं हेच असंच सेशन होतं त्यावेळेसचं ऑगस्टमध्ये झालेलं. तर ते सेशन मी पाहिलं आणि सरला कॉन्टॅक्ट केला. आणि त्यावेळेस मलाही विश्वास बसत नव्हता की ऍक्च्युअली जे कंपनीमध्ये काम असते ते जर काम आपल्याला कोणती एक प्लॅटफॉर्मवर भेटायला शिकायला, ट्रेनिंग तीच इंटर्नशिप शिकायला भेटायला ते सर्व गोष्टी. तर त्यामुळं म्हणजे मला ते खरंच विश्वास बसत नव्हता. तर मी सरच्या एका जुन्या विद्यार्थ्यांना भेटलो, राहुल सरला जाऊन भेटलो ऍक्च्युअली. त्यांना सर्व कोर्स बद्दल मी स्वतः फेस टू फेस विचारलं आणि मग मी हा कोर्स जॉईन केला. कोर्स जॉईन केल्यानंतर मी 3 महिने जवळपास 3 महिने मी ट्रेनिंग केली. ऑक्टोबर नंतर मी इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन केलं 2 महिने. आणि इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन केल्यानंतर मी फायनल मॉक दिला सरला. जे आमची सर ट्रेनिंगची प्रोसेस आहे ते प्रोसेस फॉलो केली. फायनल मॉक दिला. फायनल मॉक नंतर सरनं मला रेझ्यूम प्रिपरेशन साठी थोडी मदत पण केली. मी रेझ्यूम पण तयार केला. रेझ्यूम तयार करून मग मी नोकरीवर, लिंक्डइनवर अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण अपलोड केला आणि सरनंही मला प्लेसमेंट ग्रुपमध्ये ऍड केलं. आणि त्यानंतर जस्ट 1 महिन्याच्या आत मला फर्स्ट ऑफर मिळाली दिल्लीला. जॉईन केलं मी. आणि त्यावेळेस सॉक L1 अनालिस्ट म्हणून जॉईन केलं होतं. आणि त्यानंतर 3 महिने मी तिथेही काम केलं आणि मला तिथलं थोडं वातावरण सूट होत नव्हतं. तर मी स्विच करण्यासाठी प्रयत्न केले इकडं आणि सरनं मला त्यासाठी गायडन्स केलं. मी त्या सरचं गायडन्स फॉलो करून L2 अनालिस्टसाठी आता माझं सिलेक्शन झालेलं आहे. मुंबईमध्ये जस्ट जॉईन केलंय मी. 15 दिवस झाले जॉईन करून. सध्या आता मी मुंबईमध्ये सॉक अनालिस्ट L2 म्हणून काम करत आहे. सर तुमचं खरंच खरंच खूप धन्यवाद. करावं तितकं कमीच आहे. तुम्ही म्हणजे खूपच म्हणजे मला ज्यावेळेस खरंच आवश्यकता होती जीवनामध्ये त्यावेळेस तुम्ही माझी खूप मदत केलेली आहे. रिअली थँक्यू सर. आणि बोलायचं झालं तर ट्रेनिंग मध्ये काहीच नाहीये. ट्रेनिंग आमच्या वेळेस तर सरनं ट्रेनिंगचे व्हिडिओज दिले होते आम्हाला. तर ते आम्ही व्हिडिओ कम्प्लीट केले. आता तर तुम्हाला लाईव्ह चान्स मिळत आहे विद्यार्थ्यांना की ट्रेनिंग लाईव्ह सर करणार आहेत. सर स्वतः डाऊट सॉल्व्ह करणार आहेत आणि करून घेणार आहेत. विशेष म्हणजे ही खूप मोठी संधी आहे. मला तरी वाटतं सर्वांना जॉईन करायला पाहिजे आणि एक प्रोसेस फॉलो करायला पाहिजे. विशेष काहीच नाही. ट्रेनिंगचे व्हिडिओज व्यवस्थित पाहणं, कन्सेप्ट समजून घेणं. इंटरव्ह्यूअरला फक्त एकच पाहिजे असते की आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहीत आहेत का. तेच इंटरव्ह्यू जास्त करून तोच पाहतो की आपल्याला सिनारिओ बेस्ड क्वेश्चन हँडल करता येतात का. हे गोष्टी स्प्लंकवर एक्सपिरियन्स विचारला, EDR वर एक्सपिरियन्स विचारला, ते येतो का हँडल करता. आपण फक्त सरनं जे दिलंय ते स्पेसिफिक तेच खूप महत्वाचं आहे. दुसरं काही एक्स्ट्रा आवश्यकताही नाहीये मला वाटते करण्याचं युट्यूबवरून वगैरे. मी पण थोडं डायव्हर्ट झालेलो होतो मधामध्ये. युट्यूबचे लेक्चर युट्यूबवर थोडंफार मी शोधत होतो. पण नंतर मला जसं इंटरव्ह्यू देत गेलो त्यावेळेस लक्षात आलं की स्पेसिफिक जे आपल्या कंटेंट आहे कोर्सचं तेच करणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करणं आवश्यक नाही. ते ते केलं तरी आपल्याला 100% जॉब मिळते म्हणजे मिळते. येस. थँक्यू ऑल. ओके. थँक्यू कृष्णा. एक महत्वाची गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे की आता जे कृष्णाने मनोगत व्यक्त केलं, कृष्णाला फक्त मी रिक्वेस्ट केली होती आम्ही की तुम्ही जे काही तुमचं असेल ते तुम्ही बोला. जो अनुभव, आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट देणार नाही की तुम्ही असं असं बोलायचं आहे का काय नाही आहे. फ्रँकली सांगतो तुम्हाला, राईट? कारण तुम्ही ज्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहे, जिथे मी ऐकलेलं आहे जनरली की एखादे क्लासवाले असले तर ते काय करणार, एक जो मुलगा प्लेस झाला, एक्झाम्पल एखाद्याला गव्हर्नमेंट जॉब लागली की त्याला घेऊन येणार, त्याला काहीतरी पैसे देणार, जर सांगणार की फक्त आमचं नाव सांग की इथे क्लास लावले होते, बाकी आम्ही हँडल करून घेऊ. त्याच्या बेसिस वरती क्लास ओपन करणार आणि लाखो मुलं जे तर तिथे येणार आणि त्यांचं जे बाकी तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे, राईट? तुमच्या या क्षेत्रांमधली अशा याच्यातलं आपण काही केलेलं नाही आहे. तसे करण्याची गरज नाही आता मला. तुम्ही तुम्ही जे काही आपण शेअर केल्या गोष्टी, कृष्ण आहे ते स्वतःचा अनुभव आहे, स्वतःच्या गोष्टी एक्सपिरियन्स घेतला आणि त्या बेसिस वरती जे तर जॉब लागला. एक नाही तर दोन जॉब लागले. दिल्लीला जॉब लागला होता. दिल्लीमधल्या जॉब मधले तिथली सॅलरी जे आहे तर तिथं सॅलरी भेटली, चांगली सॅलरी होती ती. पण तिथला इन्व्हायरमेंट म्हटलं की नाही मॅच नाही होत आहे. पण त्याच्यानंतर मुंबईमध्ये त्यांना जॉब दिली. मुंबईमध्ये खूप चांगलं सॅलरी जॉब भेटतो. आता हे पर्सनल आहे की किती सॅलरी किती पॅकेज हे आम्ही जनरली शेअर करायला नाही सांगत, कारण हा इंडिव्हिज्युअल प्रश्न असतो ते, राईट? पण 10 लाखापेक्षा जास्त सॅलरी आहे जॉईन करून. दॅट इज गुड की जर तुम्ही आले 2-3 महिन्यांमध्ये तुम्ही काम केलं, स्टार्ट केलं करायला, त्याच्यानंतर तुम्ही, आम्ही आहे सपोर्ट करायला. पुढचा प्लॅन पण आहे तुमचा.
जेव्हा तुम्हाला एक पहिला जॉब लागला, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दुसऱ्या जॉबला मदत करणार, तो झाला की आम्ही तिसऱ्या जॉबला करणार. आणि आयटी मध्ये असं असतं की जशा तुम्ही कंपन्या बदलणार तसं तुमचं पॅकेज वाढणार. तुमचं पॅकेज एकदा तुम्ही एका कंपनीत काम केलं 6 महिने वर्षभर जे काय असेल, 3 महिने दुसरी कंपनी बदलत्या, दुसऱ्या कंपनीत तुम्हाला डबल पॅकेज भेटतं. कारण हा आयटी मधली जे तर चांगली जी गोष्ट आहे तर ती ही आहे. म्हणजे एक कंपनी एखाद्या कामासाठी जर तुम्हाला 5 लाख देत असेल, तर सेम एक दुसरी कंपनी जी आहे तर त्या कामासाठी तुम्हाला 50 लाख पण देणार. गव्हर्नमेंटचं तसं नाही आहे. एक रोल जो आहे तुमचा या रोलला गेले तिथे सेम राहणार. तशी मेथड इथं फॉलो होत नाही जनरली. कंपनी टू कंपनी पॅकेजेस आणि गोष्टी चेंज होतात. ओके. थँक्यू कृष्णा, शेअरिंग फॉर युअर एक्सपिरियन्स. तुम्ही जे हे केलं, शेअर केलं आणि जी हॉनेस्टी आहे तुमची, राईट, त्याच्याविषयीचं थँक्यू व्हेरी मच फॉर टेकिंग द एफर्ट्स. अनम्यूट कर. येस, तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण आपण घेणार आहेत. त्याच्या अगोदर मी अजून आपले जे दुसरे एक हे आहे, राईट, विद्यार्थी ज्यांनी कोर्स कम्प्लीट केला आणि त्यांना जॉब चांगले लागलेले आहेत, तर आपण त्यांना मी सांगतो की त्यांनी त्यांचं एक मनोगत जे आहे, राईट, तसं याच्यामध्ये थोडक्यात व्यक्त करावं. प्रसाद, मी तुम्हाला अनम्यूट केलेला आहे, राईट, यू कॅन शेअर युअर एक्सपिरियन्स. So first of all, thank you, Sri sir, for giving us the opportunity for expressing our experience with you and this training. So माझं नाव प्रसाद आहे. मी मी पण 1 वर्ष UPSC केली, पण I know that most of the people here are those preparing for competitive exam. मला त्यांचं मेंटल स्टेबिलिटी, ते कसं प्रिपेअर करतात, कोणत्या सिच्युएशन मध्ये प्रिपेअर करतात, हे सगळं मी त्या फेज मधून गेलेलो आहे. आणि मी तेच मग मला माझ्या म्हणजे घरच्यांनीच मला शेअर केला होता सरचा व्हिडिओ. म्हणजे ते त्यांनी सेमिनार UPSCचा MPSCच्या मुलांसाठी घेतला होता, की ते IIT मध्ये कसं कन्वर्ट करू शकतात. तर माझं ग्रॅज्युएशन आहे ते मी ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा आहे, पण मी बीटेक ऍग्रिकल्चर केलेलं आहे. तर त्यामध्ये म्हणजे मी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचाच आहे. तर मग सरचा मी सेमिनार अटेंड केला. मी सरला त्याच दिवशी लगेच कॉल केला आणि सरला सगळं इन्फॉर्मेशन ते विचारलं. त्याच्यानंतर मी जो प्रिव्हियस बॅचचे मुलं होतं त्यांच्यासोबत पण कॉन्टॅक्ट केला. त्यांनी पण मला थोडं गायडन्स केलं आणि ते बोलले की तू जर चांगला एफर्ट घेशील तुझ्या साईडने, असं नाही की सरने एफर्ट घेणार की होऊन जाईल, तुम्हाला पण ते तेवढेच एफर्ट्स घ्यावं लागतील. दोन साईडनं इक्वल एफर्ट्स असतील तरच होणार. सर सगळं शिकवणार, सर सगळं एफर्ट घेणार, तुम्ही पण तेवढंच सरला सपोर्ट करायचं, मग ते सगळं होऊन जाईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे आम्ही तर म्हणजे कृष्णा आम्ही एकाच बॅचचे. तर मी सरला फॉलो केलं, सरला जे सांगितलं तेवढंच केलं. कारण मार्केटमध्ये एवढे रिसोर्सेस आहेत की माणूस कन्फ्युज. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल UPSC साठी किती क्लास आहेत, तसंच IT मध्ये पण प्रत्येक कोर्ससाठी खूप क्लास आहेत ते. पण तुम्ही असं हे करू नका की डायव्हर्ट होऊ नका, एकावर ट्रस्ट ठेवा, म्हणजे फोकस करा आणि ते तेवढंच करा. आणि म्हणजे कॉन्फिडंटली इंटरव्ह्यू द्या, प्रिपेरेशन करा. आणि ते बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे फक्त. सायबर सिक्युरिटी काय असतं, त्याच्यात वेगवेगळे डोमेन काय आहेत, त्या डोमेन मध्ये काय काम असतं, इन्सिडेंट रिस्पॉन्स, त्याच्यानंतर एक प्रोसेस समजले ना ऑर्गनायझेशन मध्ये कसं चालतं, तर इंटरव्ह्यू क्रॅक करणं खूप सोपं होऊन जाते. एवढं काही त्याच्यात त्रास नाही. आणि ते आम्हाला सरनं समजून सांगितलं की ऍक्च्युअली कंपनी ते ट्रेनिंग मध्येच आम्हाला समजलं की प्रोसेस काय असते, की तुम्ही एखादा अलर्ट ट्रिगर झाला तर तुम्ही काय करणार, तर तिकीट रेस करणार. तिकीट रेस केल्यावर मग तुम्ही युजर सोबत जस्टिफिकेशन करणार. युजरनं जस्टिफिकेशन दिलं, ते अनइंटेन्शनल असेल तर आपण ते क्लोज करणार, आणि इंटेन्शनल असेल तर आपण एस्केलेट करणार. हे असं ही नॉर्मल ही एक प्रोसेस आहे की ही जर प्रोसेस तुम्ही कंपनीमध्ये एवढं जरी शिकले ना तर तुम्हाला जॉब भेटून जातं. ते तेवढं इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला इफेक्टिव्हली हे बेसिक तसं सगळं तुम्हाला शिकवणारच आहे. सर ऑलरेडी बोलले की ते 100 तिकीट्सवर तुमच्याकडून काम करून घेणार. तर मी आता ते बघितलेत, ते VPN लॉग इन फ्रॉम सस्पिशियस अकाउंट, नॉन बिझनेस कंट्री और ब्लॅक लिस्टेड कंट्री, हे हे अलर्ट आहेत ना, त्याच्यातले हे रेग्युलर बेसिसवर आता मी सध्या कंपनीमध्ये काम करतोय ना, तर मी बघतोय हे हे सेम अलर्ट कंपनीमध्ये येतात. तेच आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं, रिपोर्ट बनवायचं आणि मॅनेजमेंटला तेच आपल्याला डेली बेसिसवर पाठवायचे असतात. तर सर तुमच्याकडून आता हे प्रिपरेशन करून घेतायत, तर मग ते तुम्हाला पुढे याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण तुम्ही जे त्या एका महिन्यात त्याच्या ट्रेनिंग मध्ये जसं कंपनीमध्ये काम चालते ते सर ऍक्च्युअली तुमच्याकडून करून घेणार आहे, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त इफेक्टिव्हली तुम्हाला ते फॉलो करायचं आहे आणि
करायचं. तर मी तर सजेस्ट करेल की ट्रेनिंग करायला पाहिजे, कारण मी पण त्याच बॅकग्राऊंड मधला आहे, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचा आहे, युपीएससी केली आहे 1 वर्ष, आणि मला माहिती आहे माइंड सेटअप काय असतो, घरचं प्रेशर, फॅमिलीचं प्रेशर, रिलेटिव्हचं प्रेशर, फ्रेंड झोनचं, सगळे जॉबला लागतात, सगळे आपण फक्त, ते सगळं माहिती आहे. आणि राहिलं म्हणजे मी आता म्हणजे आधी मुंबईमध्ये जॉबला होतो. त्याच्यानंतर मला लगेच मला थोडा इश्यू झाला होता, म्हणजे मला चांगलं पॅकेज भेटलं तर मी लगेच स्विच करून टाकलं 4 महिन्यात. आणि आता सध्या मी गुरगावला आहे. तर मला पण तिथं पण चांगलं पॅकेज भेटलंय. तर सध्या सेटल आहे आणि आता विचार करतोय आता 3-4 वर्ष तर म्हणजे ठीक आहे, सगळं चांगलं चालू आहे. मी तर सजेस्ट करेल की तुम्ही सरला फॉलो करायला पाहिजे आणि सायबर सिक्युरिटी डोमेन मध्ये यायला पाहिजे, कारण मी तुमच्यासोबत पर्सनली कनेक्ट करू शकतो, जो युपीएससी करतात, एमपीएससी करतात, कृष्णा पण करत असतात, कारण सगळ्या खूप डिफिकल्ट असतं सर्वाइव्ह करणं त्या, म्हणजे एक्झाम पोस्टपोन होतात, पेपर फुटतात, ते हे असं याच्यात आपण कुठंतरी सेटल व्हायला पाहिजे लवकर. तर मी सजेस्ट करेल की सरला फॉलो करा. आणि एक ऑनेस्ट सर, थँक्यू फॉर हेल्पिंग अस इन दिस जर्नी, फॉर गिव्हिंग अस गायडन्स अँड ऑल दॅट. आणि आता आम्ही सध्या जॉबला पण लागलो तर सरचा आम्हाला वीकली मंथली कॉल येत राहतो, काय कसं चाललंय जॉब, कसं नाही, कोणत्या टूलवर काम करतायत, आता ही ट्रेनिंग झाली तर तुम्ही पुढे काय करायला पाहिजे. सर आता पण तेच गायडन्स करतात की आता तुम्ही याच्यात केलंय, आता सॉफ्ट मध्ये केलंय, आता 4-5 महिन्यानंतर स्विच करा जीआरसी मध्ये, जीआरसीचं काय आहे काय नाही. ते सरचं असं नाही की ह्याच डोमेन मध्ये कोर्सेस आहेत, खूप कोर्सेस आहेत. तर ते तुम्ही जर सिरियसली फॉलो केलं ना तर ते तुम्ही सेटल म्हणजे खूप इफेक्टिव्हली ह्याच्यात काम करू शकता. फक्त इंटरेस्ट पाहिजे, आणि इंटरेस्ट डेव्हलप तर सर तुम्ही सरचे व्हिडिओ बघसाल तर तुमचा इंटरेस्ट आपोआप डेव्हलप होईल, कारण सरचं ते शिकवण्याची पद्धत आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. सर असं टेक्निकल गोष्टी पण पर्सनल जे आपलं रिअल लाईफ एक्झाम्पल असताना ते देऊन शिकवतात, तर ते तुम्हाला ते समजण्यासाठी तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर एवढंच आहे. आणि सर थँक्यू सर, हे मला ऑपॉर्च्युनिटी दिली मला कृष्णाला इथं बोलण्याची, कारण आम्ही असं कुठंतरी हे असं सगळे एकाच बॅकग्राऊंड मधून येतो तर कनेक्ट करू शकतो खूप, काय असतं ते. थँक्यू सर. ओके, थँक्यू प्रसाद. तुम्ही फॉलो केला, जॉब लागला, आणि विशेष म्हणजे आज त्यांचे ऑफिस होतं आज, बट ते तरी पण त्यांनी जॉईन केलं आमच्या रिक्वेस्टला जे मान देऊन. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच, कारण आज शनिवार रविवार आहे. जनरल आय टी मध्ये काय असतं की सॅटर्डे संडे मध्ये रिलॅक्सचा टाइम असतो ऍक्च्युली, पण तुम्ही तुमचा टाइम काढला आणि याच्यामधून सेशन जॉईन केलं. त्याचं इंटेन्शन एकच होतं, जे आता प्रसादने सांगितलं, की जर तुम्ही सेम बॅकग्राऊंड मधून जर आलेले असले तर एकमेकांचे जे दुःख आहे, एकमेकांमधल्या ज्या गोष्टी, तर त्या लवकर एकमेकांना लक्षात येतात. यांनी काय सहन केलेलं आहे किंवा यांनी काय त्या बॅकग्राऊंड मधून गेलेले, त्यांचा अनुभव काय आहे, तर ते तुम्हाला अपील होणं त्याच्यासाठी. लास्ट एक आहे, अजिंक्य एक अजून आहे आपल्या इथे, ते 1-2 मिनिटं त्यांचं जे मनोगत आहे, राईट, 2-4 मिनिटं ते शेअर करतील. त्याच्यानंतर आपण तुम्हाला अनम्यूट करून तुम्ही तुमचे प्रश्न नंतर विचारू शकता, राईट. तर अजून तो वेट करा. अजिंक्यला आपण 5 मिनिटं ऐकू, त्याच्यानंतर आपण प्रश्न आणि उत्तराचा शेवटचा जो सेशन आहे आपला, राईट, त्याच्यावरती आपण हे करू, सुरू करू. अनिकेत तुम्हाला हे केलं, अजिंक्य सॉरी, तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही Yes, sir. शेअर करू शकता तुमचा एक्सपिरियन्स, राईट. Yes, sir. Yes. हॅलो एव्हरीवन, मी अजिंक्य देशमुख आहे. मी संभाजीनगरवरनं बोलतोय म्हणजे. आणि ऍक्च्युली लक्षात घ्या की म्हणजे इथं काही मित्र असतील आपले की जे एमपीएससीचा अभ्यास करतायत भरपूर दिवस झाले, पण ते त्यांचं सिलेक्शन होत नाहीये आणि त्यांचा गॅप पडलाय. तर त्यातला मी एक कॅन्डिडेट आहे. मी पण माझं सिलेक्शन म्हणजे मी मेन्स वगैरे पण दिल्या होत्या, पण बाय चान्स फायनल सिलेक्शन होत नव्हतं. नंतर मग जरा रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आणि मागच्या सप्टेंबरमध्ये मी 15 ऑगस्टला असंच जे सेशन झालं होतं एमपीएससी मुलांसाठी, मी ते जॉईन केलं होतं. आणि त्याच्यानंतर बघता बघता सप्टेंबरमध्ये मी जॉईन केलं की मला पण ह्याच की होईल का नाही, होईल का नाही. पण नंतर लक्षात घ्या मित्रांनो की सर्वात महत्वाचं, आपल्याला कधी ना कधीतरी तुमचा पार्ट बी पण तुमच्या सोबत असायला पाहिजे. आणि त्यावेळेस मी डिसिजन घेतला की आपण करायला पाहिजे म्हणून. मग त्याच्यानंतर मी सप्टेंबरला केल्यानंतर मग पुढचं पूर्ण रेकॉर्डिंग सेक्शन केले. त्याच्यानंतर सरांनी जेवढं पण इंटर्नशिपचे व्हिडिओ केले ते केले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं टिकीट टूल्स जे आता तुम्ही इंटर्नशिपमध्ये शिकणार आहात, जे पहिले कृष्णा बोलला की तुमचं लाईव्ह होणार आहे, आमचं रेकॉर्डिंग होतं.
ते सगळं केलं आणि मित्रांनो मागच्या 2 महिन्यापूर्वी माझं एका चांगल्या कंपनीत म्हणजे जिचं नाव आहे टाटा अशा या मोठ्या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि ते फक्त आणि फक्त ते सरांच्या पूर्ण त्या रेफरन्समुळं सरांनी दिलेला जे गायडन्स आहे त्या सगळ्यांचा आम्ही पूर्णपणे वापर केला आणि ज्याचं म्हणजे असं माझा जो बॅकलॉग होता तो पण बॅकलॉग इथं मी भरून काढला आणि मला असं वाटत होतं की आता आपण होणार नाही बुवा. ॲक्चुअली मी टीचिंग पण करत होतो. म्हटलं आपल्याला आता शेवटी काय जरा टीचिंग म्हणूनच करायचंय. पण म्हटलं शेवटी माझी इच्छा होती आय-टीमध्ये कारण मी ऑलरेडी एकदा आय-टीमध्ये गेलो होतो. पण नंतर आय-टी सोडून मी पुन्हा एम-पी-एस-सीकडे आलो होतो. म्हटलं आपल्याला आता चान्स नाहीये. पण पुन्हा मी सॉक अॅनालिस्ट म्हणून काम करतोय आणि आज मी दिल्ली या लोकेशनला एका मोठ्या ब्रँडच्या हाताखाली काम करतोय. त्याच्यामुळं सर्वांनी या पूर्ण जे आहे, जी आपल्याला संधी आलेली आहे त्याचा फायदा घ्या आणि होऊन जाईल सगळ्यांचं. ठीक आहे. मी माझ्याबद्दल एवढं सांगतो. ओके. थँक यू. थँक्यू अजिंक्य. ज्यांनी आता शेअर केले एक्सपिरियन्स राईट, अजिंक्य असेल, प्रसाद किंवा कृष्णा, सेम तुमच्यासारख्या बॅकग्राऊंड मधून आले. त्यांनी मेहनत घेतली, आज चांगल्या कंपन्यांमध्ये ते जॉब करतायत. आज कोणी मुंबईला आहे, कोणी गुडगाव, कोणी दिल्लीला. पुण्यात जॉब नाही का, पुण्यात पण जॉब आहे. पुणे ही आय टी सिटी आहे, पुणे, मुंबई, बँगलोर. पण जनरली जेव्हा तुम्ही बाहेरच्या याच्यामध्ये जातात, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की मी पुण्यामध्ये होतो, पुण्यात एज्युकेशन घेतलं, त्याच्यानंतर तिथे खूप वर्ष काम केले. नंतर मला बँगलोरच्या ऑपॉर्च्युनिटी आल्या काम करायला. त्याच्यानंतर बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटी आल्या, पण मी तिथे जात नव्हतो. कारण पुणे जे एक स्पेसिफिक आहे की तिथे खूप लोक आपले कनेक्टेड झाले, सगळे लोक तिथे आहे. पण नंतर मी जेव्हा सिंगापूरला आलो, मला ऑपॉर्च्युनिटी भेटली इथे काम करायला 10 वर्षापूर्वी. जेव्हापासून मी आता तिथे काम करतो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की आपलं जे लोकेशन आहे राईट, दॅट वॉज व्हेरी मॅटर. जेव्हा तुम्ही तुमचं लोकेशन चेंज करता, जेव्हा तुम्ही तुमचं जे स्वतःचे जे छोटं दुनिया आहे राईट, ते जेव्हा सोडून जेव्हा बाहेर पडता, तेव्हा तुमची जी प्रगती असते ती भूतोन भविष्यात होते. आज एक्झाम्पल कृष्णा आणि ते जे आहे, कृष्णाचा एक्सपिरियन्स होता की मला दिल्ली नाही जायचंय सर, कारण दिल्ली खूप दूर आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही काम करा, फक्त 1 महिना तिथे जा, जा ते कंपनी जॉईन करा, 1 महिना ती प्रोसेस अंडरस्टँड करा, त्याच्यानंतर परत तुम्हाला आपण दुसरीकडे जॉब देऊ पण मुंबई. एक्झॅक्ट त्यांनी 1 महिना काम केलं, त्याच्यानंतर त्यांचं पॅकेज डबल झालं ऍक्च्युली 1 महिन्यानंतर, 1 महिन्याच्या अनुभवाच्या बेसिसवरती दुसऱ्या याच्यामध्ये मुंबईमध्ये. का, कारण जी प्रोसेस असते, जे काही तिथे तुम्ही घर सोडून जाता बाहेर, तर तुम्हाला जो अनुभव येतो तो फार वेगळा असतो. तर सिटी जे ज्या आय टी सिटी आहे त्या सगळ्या सिटीमध्ये जॉब भेटतो. पुण्यातही तुम्हाला जॉब भेटेल, कोणाचा तरी काहीतरी प्रश्न होता. ओके, तर आपण आता फायनल जे सेशन आहे राईट, आपण तिकडे आता वळतो आहे. त्याच्यामध्ये लास्ट जे सेशन आहे आपलं, तर ते आहे क्वेश्चन आणि आन्सर. तर ते तुम्ही स्वतः जे आहे राईट, ओके, मी तुम्हाला अलाउड करतो की तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. ज्याचा प्रश्न असेल वन बाय वन जे आहे, तर शेवटचे 10 मिनिटं जे तर आपण तुमचे प्रश्न आणि उत्तर जे तर घेऊया आणि नंतर आपले सेशन आपण कन्क्लूड करूयात. ओके, काही प्रश्न आहे कुणाचा? हॅलो सर. येस. हॅलो सर. हॅलो, आय एम ऑडिबल. येस, युअर ऑडिबल. हॅलो सर, थँक्यू फॉर द सेशन. एकच क्वेश्चन होता, वर्क फ्रॉम होमच्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का याच्यामध्ये? येस, आय टी मध्ये तुम्हाला कंपन्यांमध्ये डिपेंड असतं, कंपनी टू कंपनी. तर तुम्हाला वर्क फ्रॉम होम ओके. ऑप्शन्स आहेत का? हो आहे, पण प्रत्येक कंपनीत आहे का? नाही आहे. काही मोजक्या कंपन्या असतात की ज्या तुम्हाला वर्क फ्रॉम ऑप्शन देतात. त्या कंपन्यांना जर तुम्ही अप्लाय केलं, तिथे तुमचं सिलेक्शन झालं, तर ते तुम्हाला वर्क फ्रॉम होम ऑप्शन देणार. नाही तर काही ओके. कंपन्या आता हायब्रिड बेसिसवर आहे की 3 दिवस ऑफिसला या, 2 दिवस घरून करा. काही कम्प्लिटली रिमोट आहे. तर ते डिपेंड टू डिपेंड असतं. आता याच्यात अजून एक चांगली ब्युटी ही आहे, ह्या ऑनलाईन अलाउड केल्यामुळे, की इंडियन जे लोक आहे जनरली, अगोदर जे बाहेरच्या देशांमध्ये जात होते तिथं बजेट जास्त वाढायचं, तर आता तुम्ही रिमोट जॉब जर सर्च केले, तर तुम्ही जनरली एक्झाम्पल तुम्ही अमेरिकेची कंपनी आहे, त्या कंपनीला तुम्ही रिमोटली जॉब करणार, तुम्हाला सॅलरी अमेरिकेच्या अकाउंटमध्ये भेटणार, तिथला टॅक्स तुम्हाला तिथला भेटणार, इंडियाचा टॅक्स नाही राहणार, सॅलरी तिथली भेटणार, आणि तिथला तुमचा खर्चही नाही होणार. असेही जॉब आहे. म्हणजे आमच्याकडे कितीतरी जे स्टुडंट आहे की जे, आता एक विद्यार्थी आपला जो बँक ऑफ अमेरिकेमध्ये जॉब करतो, त्याचं पॅकेज आहे 40 लाख. 2 वर्षाचा त्याला एक अगोदर याचा डेस्कटॉप सपोर्टचा अनुभव होता. डेस्कटॉप सपोर्ट नावाचं इंजिनियर हे आहे डेस्कटॉप सपोर्टचा राईट, तो आपल्याकडे जॉईन झाला होता. त्याच्यानंतर त्याने त्या बेसिसवरती आपला सायबर सिक्युरिटीचा कोर्स केला. त्याचं पॅकेज आता 40 लाख आहे. तो काम करतोय पैठणमध्ये. पैठणमध्ये एक छोटं गाव आहे त्याचं, पोरगाव का काहीतरी गाव आहे छोटं तिथे.
त्याला खर्च आहे फक्त 3,000, काय त्याचं नाव, 3,000 नाही, काय 1,000 रुपये काहीतरी इंटरनेटचे जे कनेक्शन असेल राईट तेवढंच. शेतामध्ये त्याची शेती आहे, त्याने काय त्याचं नाव, डाळिंबची शेती केलेली आहे ऍक्च्युअली. तो डाळिंबची शेती करतो आणि जॉब पण करतो. एकदम दुसरा आहे जो स्वित्झर्लंडचा जॉब करतो. असे बरेच विद्यार्थी आहेत. तर यस, वर्क फ्रॉम होम ऑप्शन भेटतं का? हो भेटतं. ओके. पण अँड व्हॉट इज सगळ्या द कंपनी प्रोसेस का सगळ्यांनी? टू येस, कुठं? जॉइन? सॉरी. व्हॉट इज द प्रोसेस टू एनरोल और जॉइन द क्लास? जे ज्यांनी ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे राईट, त्याला सगळ्या लोकांना एक लिंक येणार ऍक्च्युली ऍडमिशन फॉर्मची. त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये पूर्ण प्रोसेस असणार. ती प्रोसेस तुम्ही फॉलो केली राईट, की त्याच्यानंतर तुम्हाला जे तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ओके, ते थँक यू. अडचण आली तुम्हाला व्हॉट्सअपचा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कनेक्ट करू शकता. शुअर, थँक यू. ओके, येस. हॅलो. पुढचा हॅलो प्रश्न. सर. हा. माझा आवाज येतोय का सर? हो येतोय, बोला. सर ते तुम्ही जे ट्रेनिंग घेणार ते दररोज 3 तास घेणार का? करेक्ट. उद्यापासून आपण आणि स्टार्ट बाकी करणार आहे. मुहूर्त आपल्या याच्या काय ते काय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती 1 महिना आपली ट्रेनिंग चालणार. 1 महिन्यांमध्ये सगळं ट्रेनिंग संपणार, दररोज 3 तास. आणि ते टीमचं काय नंतर ते 2 तास कधी घेणार? ते आता जसं तुम्ही ट्रेनिंग जॉईन केली, ज्यांच्या ज्यांचे ऍडमिशन झाले, 3 तास तुम्ही संध्याकाळी जॉईन करणार. बाकीचे ते जे 2 तास आहे, जे तुम्हाला रिव्हिजन करायचे, टीम जॉईन करायची, तर ते तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार सिलेक्ट करू शकता ते 2 तास. अच्छा, आम्हाला जेव्हा असं फ्री वर्क वगैरे असेल तेव्हा केलं तरी चालेल ना? करेक्ट, करेक्ट. ओके, थँक्यू सर. ओके, येस. Hello, sir. Hello, हा, sir. येस, बोला. हा, Yes, sir. Am I audible? येस. Sir, actually, my question is that if we see the result that the students generally or students are generally background from BTech or engineering, agriculture is also included in non-technical, but it's included means it has a degree, 4 year of degree. But I am in 3 year means I did my graduation in BSc, so does it affect in my interview or not? ओके, दॅट्स ग्रेट. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलतात ऍक्च्युली. आय होप यू अंडरस्टँड राईट. यू आर स्पीकिंग इन इंग्लिश. यू आर कमिंग फ्रॉम दी लाईक अ 3 year डिग्री कोर्स राईट. सो व्हॉट आय सेड, मराठी समजतं तुम्हाला? Yes, sir. ओके, तुम्ही सगळ्यांना मराठी समजेल म्हणून मराठीत आन्सर करतो. जसं आपण प्रोग्राम मध्ये सांगितलं राईट, मी त्याच्यावर अर्धा तास बोलतो जनरली, की आता जे ज्यांनी ज्यांनी एक्सपिरियन्स सांगितलं ते फक्त आपले सिलेक्टिव्ह स्टुडंट आहे. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला राईट, जे रिसेंटली आता जॉईन झाले ते. आपल्याकडे खूप विद्यार्थी आहे जे आर्ट्स बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत. म्हणजे मी काही तुम्हाला सरप्राईजली सांगेल, आता मला वाटतं पुणे साईडला मला माहित नाही आहे, पण जे लोक संभाजीनगरचे असतील, कारण मी संभाजीनगरकडून आहेत ऍक्च्युली, तर आपल्याकडे जनरली Yes, 10वी sir. झालं की मुलं 11वी 12वीला जात नाही कॉलेजला, डायरेक्ट 12वीला एक्झामला जातात. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला Ha. ऍडमिशन घेतलं की डायरेक्ट फायनल इयरच्या एक्झामला जातात डायरेक्टली. पेपर ते लिहून, ते जे आहे ना Mm-hmm. पेपर लिहून लिहितात, अशा लोकांना जॉब आहे सायबर सिक्युरिटीमध्ये, त्यांना मिळालेले. आर्ट्स बॅकग्राऊंड मधून Sir, युनिव्हर्सिटी ऑनलाईन means डझन नाही. my question is that they does background means your education background if it's in interview or the package. इट इज नॉट इफेक्टिव्ह. द कम्प्लिटली तुमचं पॅकेज डिपेंड असणार की आमचा जो कोर्स आहे राईट, तुम्ही किती इफेक्टिव्हली करता आहे. तो कोर्स जर तुम्ही केला, मिनिमम तुम्हाला 6 लाखाचं पॅकेज भेटणार. तो कोर्स जर तुम्ही इफेक्टिव्हली केला राईट, व्यवस्थित समजून घेतला सगळ्या कन्सेप्ट, जे आता या 3 लोकांनी त्यांचा अनुभव शेअर केला, तुम्हाला 15 लाखाचं पण Yes, पॅकेज, sir. 10 लाखाचं पण भेटणार. Yeah, and sir, what is the duration for this course? 1 month ड्युरेशन. And sir, the students talk about the 3 months. 3 months हे जे मागचे विद्यार्थी होते आपले त्यांचा टाइम होता. म्हणजे जे जे आता यांनी जे जे अनुभव सांगितला, जेव्हा आपण ऑगस्टमध्ये असा प्रोग्राम घेतला होता, त्यावेळेस आपलं ड्युरेशन 3 महिन्याचं होतं. का? कारण आपण त्यावेळेस फक्त ट्रेनिंग करत होतो, इंटर्नशिप करत नव्हतो. पण आपण आता काय केलं मागचे जे, कारण स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे ना. आता जे मी Yes, सांगितलं yes. की दिवसाला टेक्नॉलॉजी बदलते राईट. जर आम्ही जर असंच युनिव्हर्सिटी सारखं केलं, की एकदाच आपण कोर्स बनवून टाकला आणि आपण म्हटलं की चला आपण आता 10-5 वर्ष तेच करत बसू, तर त्याने जॉब भेटत नाही. तर जो प्रोग्राम आपला 3 महिने होता, त्याला आपण 1 महिन्याचा केला आता, कारण आपण आपला सिलेबस चेंज केला. म्हणून आपण आता लाईव्ह बॅच घेतोय. त्यांच्या वेळेस हे असं तिकीटवर आणि याच्यावर काम करायची गरज नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना 3 महिने लागले. पण आता आपण काय केलं की जे सगळ्यांचा फीडबॅक मार्केटमध्ये कंपन्यांना काय पाहिजे आहे, हे सगळ्यांचा स्टडी Mm-hmm. करून हा नवीन प्रोग्राम तयार केला. म्हणून आज उद्यापासून आपण ते नवीन स्टार्ट करतोय. त्याचं ड्युरेशन कमी आहे. And sir, means company placement means advertise and all that. If suppose we have to join in the any company, so
we need a kind of a platform where we put our resumes and all that. But the if after the completion of this course, will you provide this platform or not? बरं, तुम्ही उशिरा जॉईन केलंय का सेशन? What, sir? तुम्ही जे सेशन आहे आता हे उशिरा जॉईन केलंय का? Yes, sir. बरं, त्याच्यामुळेच, कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे राईट या सेशन मध्ये मी दिलेली आहे. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज, की मॅक्सिमम जे प्रश्न आहे राईट, जे तुमचे ते सगळ्यांचे उत्तर आपण दिलेले आहे टायमिंगच्या अभावामुळे, राईट, की जर तुम्हाला काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर व्हॉट्सअपवर कनेक्ट करा, आम्ही ते सॉल्व्ह करू तुमचे. पण हे जे काही प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे. पण आता जसं तुम्ही प्रश्न विचारला राईट, आणि आमचा स्वभाव आहे की तुम्ही कुठलाही प्रश्न हा अनआन्सर नाही राहिला पाहिजे, राईट, आन्सर करायचं. तर येस, आम्ही तुम्हाला, तुम्ही फक्त कम्प्लीट जे आहे ना आमची ट्रेनिंग कम्प्लीट करा, इंटर्नशिप कम्प्लीट करा आणि मॉक इंटरव्ह्यू द्या. आम्ही जे सांगतो ते करा. त्याच्यानंतर तुम्हाला कुठेही तुमच्या पाहुण्यांकडे जाण्याची गरज नाही ना, तुम्हाला कुठल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नाही, की मी Naukri.com ला जाऊ का लिंक्डइनला जाऊ. आम्ही तुम्हाला जॉब देणार, कारण आमच्याकडे जॉब आहे. म्हणून आम्ही सांगितलं की 100% जॉब. फीस तुम्ही नंतर द्या, का? कारण आम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकतो. सो देअर फॉर डोंट वरी अबाउट दॅट. जर तुम्ही, आम्ही जेवढं सांगतो Uh, तेवढं कम्प्लीट केलं, आम्ही तुमचा रेझ्युमे पण बनवू, तुम्हाला जॉब पण देऊ. पहिला जॉब नाही, तुम्हाला आम्ही दुसरा जॉब पण देऊ, अजून तुम्हाला तिसरा जॉब देऊ, कारण आम्ही लॉंग टर्म साठी काम करतो. and sir, can I join after May? कधी जॉईन करू शकता तुम्ही? Sir, after May. येस, दॅट आय एम सेइंग. येस, तुम्ही कधीही जॉईन करू शकता प्रोग्राम, नो प्रॉब्लेम फॉर. काही लोकांचे एक्झाम Okay, असेल sir. की माझा आता पेपर आहे महिन्याभरानंतर, मी तिथे फोकस. येस, तुम्ही अगोदर तिथे फोकस करा, कारण दोन अर्ध गोष्ट लक्ष जर तुम्ही दिलं, कारण तुम्ही आता एमपीएससी युपीएससी करतायत राईट. आता एक्झाम्पल Yes, तुम्ही sir. चार चार वर्ष तुम्ही एक स्टडी केला, 4 वर्ष फुल टाइम करून जर तुमचा स्टडी, जर तुमचा तिथं पेपर नाही निघला एक्झाम्पल, कारण एवढं कॉम्पिटिशन आहे. आता जर तुम्ही म्हणशाल की मी अर्धे इकडे करतो आणि अर्धे तिकडे करतो एक्झाम्पल सगळ्यांसाठीच, यू विल नॉट गेट बेनिफिट. त्याच्यामुळे Yes, sir. That's why. माझं सगळ्यांना एक सजेशन आहे, हा कोर्स करायचा आहे तुम्हाला. तुमचं ठरलं असेल की यार हो, माझं आता जे तर तिकडे सगळं संपलं आहे, मला आता ट्राय नाही करायचं, मी इकडे ट्राय करतो, देन यू डू. तुमचं असं असेल की नाही मी फक्त कोर्सला हे घेतो, थोडं हे पण करतो, थोडं ते करतो, त्या थोड्याच्या चक्करमध्ये जे आहे तुमचं इकडे पण नाही होणार आणि तिकडे पण नाही होणार. इकडे होऊन जाईल तुमचं, पण तिकडे जे काही अपेक्षा असेल तुम्हाला तर ते नाही होणार, कारण तुम्हाला माहित आहे की तिथे कॉम्पिटिशन किती भयानक आहे. आणि जेव्हा तुमचं दोन एक Yes, sir. फुल फोकस होता तरी नाही झालं, आणि आता जर त्याला डायव्हर्ट केलं तुम्ही, तर तुमचं होणार आहे का? डेफिनेटली नाही होणार, राईट. आणि आम्हाला असं बिलकुल नको आहे. हे क्षेत्र आपण प्लॅन बी बनवलंय तुमचं, राईट. तुमचा प्लॅन एला मॅटर करायचं नाही आम्हाला. जर तुम्ही म्हटलं की यार माझं प्लॅन नाही झालं, मी प्लॅन बी मध्ये येतो, देन वी आर हेअर टू राईट. सो जेव्हा पण तुमचं झालं किंवा माझी एक्झाम संपली जाता आणि मला आता एक्सप्लोर करायचंय, पुढची एक्झाम 6 महिन्याने किंवा वर्षभराने आहे, मग मला हे तोपर्यंत कम्प्लीट करून जॉबला लागायचं, देन यू कॅन डू दॅट, नो प्रॉब्लेम. Okay, sir. Thanks for the guidance. ओके, येस, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. येस, आ रहा, आ रहा. येस. कुणाचा प्रश्न आहे काय अजून? हॅलो सर. येस. सर, आता ही बॅच कंबाईन असणार का? म्हणजे जे आता आयटी बॅकग्राऊंडचे बी आहेत आणि परत एमपीएससी ह्या बॅकग्राऊंडचे पण आहेत, तर दोन्ही बॅच कंबाईन असणार का? ही जी बॅच आहे आपली, ही इंटरनॅशनल बॅच असणार. याच्यामध्ये मराठी, नॉन मराठी, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, अमेरिका, दॅट डझंट मॅटर, कारण सिलेबस आपला सेम आहे. जॉब लागण्यासाठी ओके. हे जे तुम्ही हा आयटी बॅकग्राऊंड मधून आला म्हणून त्याला खूप जास्त शिल्लक येतं असं काहीच नाही आहे. त्याला काहीच येत नाही म्हणून तो आलेला आहे ऍक्च्युली, राईट. त्याच्यामुळे सिलेबस हा सेम आहे, सगळा कोर्स सगळं सेम आहे. त्याच्यामुळे असं ते मॅटर करत नाही की हा वेगळा का तो वेगळा म्हणून. त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं काही. ओके सर. हॅलो. येस, बोला. हॅलो. हा सर, मला हे विचारायचं होतं की जे ऑलरेडी क्लासमध्ये आहेत, जे ऑलरेडी एनरोल्ड आहेत, त्यांना परत एनरोल करायची गरज नाहीये ना ऍडमिशन घ्यायची नवीन, करेक्ट. की ह्या जे आपले जुने स्टुडंट आहेत त्यांनी आपल्याला एनरोल करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त ऍडमिन जो नंबर आहे त्याच्यावरती पिंग करा, हा मला नवीन सेशन जॉईन करायचे, त्याची लिंक ऑटोमॅटिक तुम्हाला येणार, ते तुम्हाला ऍड करतील त्या प्रोग्राम्स मध्ये. ओके, त्यांचा वेगळा ग्रुप बनेल की हे जो आहे तोच? सेम ग्रुप असणार तुमचे. ठीक आहे. ओके, हॅलो. लिंक आम्हाला ग्रुपमध्येच भेटेल दररोज. करेक्ट. येस, ओके, थँक्यू. हॅलो. येस. हॅलो. हा सर, उद्या पण लेक्चर आहे का? म्हणजे डेमो, कारण ते व्हॉट्सअपला मेसेज आलाय मला. करेक्ट. आजचं जे सेशन आहे, आपण हे मराठी जे आपले स्टुडंट आहेत त्यांचं क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. उद्या जे आहे तर उद्याचं सेशन असंच आहे, पण ते इंग्लिश मीडियम मधून आहे, राईट. इंग्लिश तर ते इंग्लिश मध्ये होणार आहे.
तर उद्याच्या सेशनमध्ये पण आपण जनरल जे लोकांचे प्रॉब्लेम आहे तर ते डिस्कस करणार त्यांचे, आणि त्याच्यानंतर जे ऍक्च्युअल आपले सेशन आहे तर ते परवापासून स्टार्ट होणार ऍक्च्युअली. कारण आपल्याला आज जे ते सेशन झालं, तुम्हाला टाइम भेटणार जॉईन करण्यासाठी जे आहेत ना, ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं, यू कॅन टेक दॅट पर्टिक्युलर टाइम. आणि ऍक्च्युअल आपले जे सेशन येतात ते स्टार्ट होणार मंडे संध्याकाळपासून. तर जे लोक एनरोल करतील त्या लोकांना त्याचे लिंक्स येणार आणि त्यांचं जे ट्रेनिंग स्टार्ट होणार. तर डेली 5 आवर्स ट्रेनिंग राहील का? डेली 3 आवर्स आहे. 3 आवर्सचं ट्रेनिंग जनरली तुमचं होणार. बाकी तुम्ही ती टीम जॉईन करू शकता, जर तुम्हाला जॉईन करायची असली तर त्याच्यातून प्रॅक्टिस करू शकता. ओके, थँक्यू सर. येस. सर ती सर टीम पण लगेच क्लासेस चालू होणार का?